तो हैदराबादचा जो नवाब होता तो काही केल्या निजाम निजाम म्हणतो त्याला आपण. तो काही केल्या भारतात येण्यासाठी तयार नव्हता. म्हणून काही काळासाठी ती तडजोड म्हणून त्यांच्यामध्ये जैसे थे किंवा स्टँड स्टिल अग्रीमेंट असा भारत सरकार आणि हैदराबादमध्ये करार झाला. आणि त्यावेळेस असं झालं, की हैदराबाद संस्थानाचा एक प्रतिनिधी दिल्लीत असेल, त्याला एजंट जनरल म्हणणार आणि तसाच भारत सरकारचा एक प्रतिनिधी हैदराबादमध्ये असेल. तर ह्या सगळ्या अशी एक योजना झाली आणि मग त्यामध्ये सरदार पटेलांचं म्हणणं होतं, की त्यांचे अतिशय विश्वासू होते मुन्शीजी, की तुम्ही इथे एजंट जनरल म्हणून जावं. सरदार पटेलांनी महात्मा गांधींना विचारून म्हणजे त्या काळामध्ये असं होतं, की कुठल्याही लोकशाही पद्धतीने जरी निर्णय घेतला, तरी महात्मा गांधींचा हिरवा कंदील मिळाल्याशिवाय पान हलायचं नाही, अशी परिस्थिती होती. जवळपास 6 वर्ष अशी होती, की लोकमान्य टिळक जेलमध्ये गेल्यानंतर त्यांना भंडाऱ्याच्या तुरुंगात पाठवल्यानंतर ती चळवळ ही मवाळांच्या हातात गेल्यामुळे तू पण जमेल तसं काम करणे असं स्वरूप होतं. तर त्यामुळे तो एक प्रभाव सुरुवातीचा होता. होमरूल लीगनी त्याला एक थोडी नेमकेपणा आणि सातत्य आलं. आणि नेहरूंना ते अजिबातच मान्य नव्हतं. म्हणजे त्या काळातलं त्यांनी जो केलेला विरोध आहे ना, तो त्याबद्दल जे वाचन झालं ना, ते आपल्याला एवढं म्हणजे काय म्हणतात, वाईट वाटतं, राग येतो आणि का असं विचार असं म्हणत होतं. म्हणजे त्यांनी त्या म्हणजे काळामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली हिंदू द्वेष करण्याचा कुठेतरी प्रयत्न म्हणजे त्यांच्या काही कल्पनाच वेगळ्या होत्या. नमस्कार मंडळी, आज आपण लेखक प्रसाद फाटक यांच्याशी सांस्कृतिक पुनर्जागरणाचे अध्वर्यू कन्हैयालाल मुंशी या पुस्तकाच्या निमित्ताने गप्पा मारलेल्या आहेत. या पुस्तकाच्या निमित्ताने या माणसाच्या म्हणजेच कन्हैयालाल मुंशी यांच्या जीवनचरित्रातील अनेक अंग, अनेक पैलू, अनेक घटना त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये मग सोमनाथ मंदिराचं निर्माण असेल, पुनर्निर्माण असेल, त्यासोबतच होम रूल लीगची स्थापना असेल, होम रूल लीगमध्ये सक्रिय सहभाग असेल, स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग असेल, नेहरूंना थेट चॅलेंज करणं असेल, अशा अनेक बाबींवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, महा MTV गप्पा या आपल्या लाडक्या मराठी पॉडकास्ट शो मध्ये मी उमंग काळे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, आज आपण पुन्हा एकदा बरेच दिवसांनी भेटतोय. आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत प्रसाद फाटक सर. नमस्कार सर, स्वागत आहे. प्रसाद सर हे एक लेखक आहेत आणि त्यांनी नुकतंच सांस्कृतिक पुनर्जागरणाचे अध्वर्यू कन्हैयालाल मुंशी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. त्या पुस्तकाचं प्रकाशन भारतीय विचार साधना पुणे यांनी केलं आहे, तसंच संपादन श्रीमती विभावरी बिडवे यांनी केलं आहे. आता प्रत्येक राष्ट्राची एक धारणा असते, प्रत्येक राष्ट्र हे एका विचारावर उभं असतं. अनेक वर्ष पारतंत्र्यात काढल्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यावर ही स्वत्वाची किंवा स्वतःचा विचार असण्याची धारणा बळावू लागली होती. ती पुढे नेण्याची देखील गरज होती. ही पुढे नेत असताना यामध्ये अनेक भारतीय नेते आपल्याला लक्षात आहेत. त्यामध्येच एक होते कन्हैयालाल मुंशी. परंतु या नावाचा उल्लेख अनेक ठिकाणी झालेला आपल्याला दिसत नाही. ते बऱ्यापैकी दुर्लक्षित असं नाव आहे. तर आपण आज सरांशी याच विषयावर गप्पा मारणार आहोत. सर, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं. सध्या चर्चेतला विषय किंवा चर्चेतली व्यक्तिमत्व निवडून त्यावर लेखनाचा ट्रेंड दिसतो. मग अशातच तुम्ही या व्यक्तिमत्वाबाबत लिहायचं का ठरवलं? हां, तू म्हणतोयस ते तसं बरोबर आहे. काही प्रमाणामध्ये एक लोकप्रियतेचा निकष ठरवून काही साहित्य निर्मिती होत असते आणि त्याच्यामध्ये गैर असं काही नाही. परंतु कन्हैयालाल मुंशींचा विषय लिहिण्यामागे एक काही विचार होता. सर्वसाधारणपणे काही ठराविक नावं ठराविक संदर्भामध्ये आपल्याला दिसत असतात आणि त्यापेक्षा पुढे जाऊन सुदैवाने अलीकडच्या काळामध्ये काही अप्रकाशित क्रांतिकारकांची कार्य पुढे आणण्याचं काम सुरू आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या इतिहासात अगदी विस्मृतीत गेले नसतील तरी काही काही ठराविक वर्तुळापुरते मर्यादित राहिलेल्या पण काही व्यक्ती आहेत. तर परंतु त्यांचं काम खूप मोठं असतं. तर भारतीय विचार साधना प्रकाशन आहे ते प्रामुख्याने आपण राष्ट्रवादी विचारांचे साहित्याची त्या प्रकाशनाची परंपरा आहे. तर साधारणपणे असा विचार सुरुवातीला केला गेला, की हिंदू हितासाठी काम करणारे आणि पक्षाची मर्यादा न बाळगता किंवा कुठला पक्ष किंवा कुठल्या संघटनेचे सदस्य आहेत ह्याच्यावरती फार
काय म्हणतात, ह्याला फार महत्त्व न देता एक व्यापक हिंदू हिताची भूमिका, ठाम भूमिका, सांस्कृतिक भूमिका घेणाऱ्या काही व्यक्तिमत्वांना आपण एक उजेडामध्ये आणलं पाहिजे. आणि हिंदुत्व प्रत्येकाने आपापल्या परीने कसं पुढे नेण्याचा प्रयत्न केले, तर त्या संदर्भामध्ये काही अधिक संशोधन व्हावं. तर अशा काही बद्दल काही एक चर्चा झाली आणि त्यामधून कन्हैयालाल मुंशी यांचं एक नाव पुढे आलं. आणि त्या कन्हैयालाल मुंशींच्या लिखाणाबद्दल आपण काही किंवा त्यांच्या कार्याबद्दल अधिक संशोधन व्हावं अशा उद्देशाने भारतीय विचार साधनातर्फे एक अभ्यासवृत्ती म्हणजे फेलोशिप देण्याची एक योजना केली गेली. तर साधारणपणे त्याच्या या कामाची जी सुरुवात होती, तर सुरुवातीचा जेव्हा कन्हैयालाल मुंशी यांच्याबद्दल काही लिखाण करावं असा जेव्हा काही एक विचार झाला, तर त्या सर्वप्रथम अनेकदा अनेकांशी बोलताना अलीकडे जाणवतं की कन्हैयालाल मुंशी यांच्याबद्दल चरित्र लिहिलं आहे असं म्हटल्यानं स्वाभाविक एक प्रश्नचिन्ह असतं चेहऱ्यावर. तर अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मला सुद्धा सुरुवातीला त्यांच्याबद्दल काही लिखाण करू शकतो का अशी एक चर्चा झाली. तेव्हा पहिल्यांदा मलाही एक प्रश्नच होता. कारण अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मुंशीजींबद्दल ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. याच्या पलीकडे मला काहीच माहिती नव्हती. पण अ, जसा तो एक साधारण अशा काही व्यक्तिमत्वांना पुढे आणण्याचा जसा विचार होता, तसं माझ्या दृष्टीने प्रश्न होता की नक्की ही व्यक्ती ह्याच्याविषयी या व्यक्तीविषयी एवढं आपण लिहावं परिश्रमपूर्वक किंवा काही अधिकचं संशोधन करून, एवढी ही व्यक्तीचं कार्य मोठं आहे का? म्हणून मी त्या उत्सुकतेपोटी काही वाचनाला सुरुवात केली. सुदैवाने आजकाल आपल्याला इंटरनेटचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे काही प्राथमिक आपण माहिती काढण्याचं काम तिथे करू शकतो. तर ते मी जेव्हा करायला सुरुवात केली, तेव्हा मी त्यांचे कन्हैयालाल मुंशींचे एक-एक पैलू मला दिसत गेले. तर मला ते वाचताना असं वाटायला लागलं की अ, हे फारच एक व्यापक व्यक्तिमत्व आहे. म्हणजे ज्याला आपण अनेक व्यक्तिमत्व असतात की एकेका क्षेत्रामध्ये उत्तुंग कार्य त्यांनी केलेलं असतं. पण मुंशीजींच्या कामाचे आयामच इतके मला दिसले. म्हणजे ते सर्वप्रथम एक अतिशय यशस्वी वकील होते. त्याच्यानंतर हा त्यांच्या व्यवसायाचा भाग झाला. परंतु त्यांचं संस्कृतीविषयीचं चिंतन, सांस्कृतिक मूल्यांबद्दलचं त्यांनी एक काही केलेली मांडणी, असे सांस्कृतिक क्षेत्रातलं त्यांचं कार्य. अ, साधारणपणे होमरूल लीगच्या काळापासून त्यांनी राजकीय चळवळीमध्ये हळू त्यांचा वाढत गेलेला भाग, काँग्रेसचं काम करणं, काँग्रेस भारत स्वतंत्र झाल्यानंतरची त्यांना आपले कृषी आणि अन्न पुरवठा मंत्री होते. राज्यपाल पद नंतर उत्तर प्रदेशचे होते. अशी मोठी राजकीय कारकीर्द, पण ते सगळं एका बाजूला सांभाळून त्यांनी ते अतिशय त्यांचे मूलगामी, ज्याला आपण म्हणतो की शिक्षणाबद्दलचं मूलगामी चिंतन त्यांचं होतं. त्याच्यातून त्यांनी संस्था उभ्या केल्या. ते अतिशय प्रसिद्ध साहित्यिक होते. म्हणजे 20व्या शतकामधले गुजरातीतले सगळ्यात प्रसिद्ध साहित्यिक म्हणून कन्हैयालाल मुंशी हे अतिशय प्रसिद्ध आहेत. परंतु आपल्याला कदाचित गुजरात बाहेर त्यांची जावी तेवढी कीर्ती पोचलेली नसते. तर ह्या सगळ्या गोष्टी मला खूप आकर्षण वाटायला लागलं त्यांच्याबद्दल की अ, आणि त्यांचं एक इतिहास तज्ञ म्हणून सुद्धा त्यांचं एक स्वतःचं एक स्थान होतं. तर मला वाटायला लागलं की ह्या गोष्टी आपण कुठे ना कुठे प्रकाशात आणल्या पाहिजेत आणि त्या ठराविक वर्तुळापुरत्या ज्या मर्यादित आहेत, त्या आपण का बाहेर आणू नयेत? त्यामुळे ह्या विषयावरती आवर्जून लिहावं असं मला वाटलं. आणि दुसरं कारण हे आहे की मराठीमध्ये कन्हैयालाल मुंशी यांचं साहित्यातली अतिशय कमी भाग, म्हणजे मोजून 2 किंवा 3 पुस्तकं त्यांची मराठीमध्ये आलेली आहेत. त्यांच्या साहित्याचा अनुवाद आणि त्यांच्याविषयी काही लिखाण सुद्धा मराठीमध्ये नाहीये. तर मला त्या दृष्टीने पण असं वाटलं की हे आपल्याला हे पुढे मांडलं पाहिजे. कारण जरी ते जन्मानी गुजराती आणि भडोचमध्ये जरी जन्माला आलेले असले, तरी त्यांचं संपूर्ण काय म्हणतात कर्मभूमी ती म्हणजे गिरगाव आणि अंधेरी या भागामध्ये त्यांचं काम आहे. आणि अर्थातच ते एका स्थानापुरतं मर्यादित नव्हतं, त्याची व्याप्ती प्रचंड वाढली. तर असा हा आपल्या मुंबईच्या भूमीत त्यांचं कार्यक्षेत्र होतं. अशी व्यक्ती महाराष्ट्राला तरी आपल्या माध्यमातून काही आपण मदत म्हणजे माहीत असावी किंवा हां, पोहोचवली पाहिजे. बरोबर. अशा सगळ्या दृष्टीने मला असं वाटलं, की ह्याच्यावरती आपल्याला लिखाण केलंच पाहिजे. मग त्याचा आवाका जरी मोठा असला, तरी सुद्धा आपण त्याला पुरेसा वेळ देऊन ह्याच्याबद्दल ते लिहिलं पाहिजे.
थोडक्यामध्ये काही लिहावं आणि थोडीशी माहिती द्यावी असा उद्देश न ठेवता थोडा विस्तृत त्याच्याबद्दल विचार करावा, असं माझ्या साधारणपणे डोक्यात त्याची एक रूपरेषा आली. आणि ओके. मग ती भारतीय विचार साधनातर्फे मी माझी ती मांडली आणि त्याच्यातून जी अभ्यासवृत्ती मिळाली, त्याच्यातून मी माझा पुढे अभ्यास आणि लेखन हे सगळे टप्पे त्याच्यानंतर आले. आता मुन्शीजींच्या आयुष्यात अनेक टप्पे होते आणि त्यांचे अनेक पैलू होते. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात आणि पुस्तकात सुद्धा आहे, की ते एक उत्तम लेखक होते, ते उत्तम वक्ता होते, ते स्वातंत्र्य लढ्यात लढलेले कार्यकर्ते देखील होते. त्याच्यानंतर संस्था उभी करणारे देखील होते. म्हणजे अनेक संस्थांचे ते संस्थापक होते. बरोबर. त्यानंतर धर्मजागरणामध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता आणि ही सगळी जी कामं आहेत किंवा हे सगळे त्यांचे जे पैलू आहेत ते समांतर चालू होते. म्हणजे एकात एक असं चालू होतं. मी पॅरलली चालू असताना हे अभ्यास करताना तुम्हाला काही अडचण नाही आली का? हां, म्हणजे खरं सांगायचं तर मुन्शीजींच्या बाबतीत लिहिताना अ, काही चरित्र किंवा काही व्यक्तींविषयीचं कार्य जेव्हा उजेडात आणायचं असतं, तेव्हा त्यांचं कार्यासाठी खूप आपल्याला म्हणजे एका अर्थाने काय म्हणतात, उत्खनन करावं लागतं. अशी काही चरित्र मराठीमध्ये खूप विशेष काम करून लिहिली गेलेली आहेत. तर माझ्या बाबतीमध्ये असं होतं, की त्यांच्याविषयी लिहिलेलं आणि त्यांनी लिहिलेलं भरपूर उपलब्ध आहे. तर शोधून म्हणजे कुठे शोधावा हा प्रश्न नव्हता. जे आहे त्याच्यातलं आपण किती घ्यावं म्हणजे काय प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी असा एक इंग्रजीमध्ये शब्द आहे. शब्द म्हणजे आपण शब्दप्रयोग करतो, की इतक्या गोष्टी आहेत, की आपण त्याच्यातल्या घ्यायच्या किती? असा मला एक उलटा प्रश्न पडला होता. तर मग त्याच्यामधून मी विचार केला असा, की एक त्यांची राजकीय कारकीर्द खूप मोठी आहे. जसं मी म्हटलं, की होमरूल लीग म्हणजे जसं आपण एक स्वातंत्र्य लढ्याची एक जो मुख्य धारा होती काँग्रेस. तर त्याची तर आधी 19व्या शतकामध्ये थोडं-थोडं काम चालूच होतं. पण एक थोडी चळवळीचं स्वरूप येणं किंवा एक दिशा देऊन ठरवून प्रयत्न करणं हे त्याची पायाभरणी ही होमरूल लीगच्या माध्यमातून झाली होती. तर म्हणजे ते एका महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांनी राष्ट्रीय चळवळीला नेलं होतं. तर तेव्हापासून त्यांचा राजकीय सहभाग हळू वाढत गेला. आणि त्याच्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द ही त्यांच्या आयुष्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत चालू होती. म्हणजे जवळपास तो एक 50 ते 60 वर्षाचा म्हणजे 55 वर्षांचा साधारणपणे तो कालावधी आहे. तर या सगळ्या कालावधीमध्ये त्यांची राजकीय कारकीर्द प्रामुख्याने घेणं हे आवश्यकच होतं. कारण त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. त्यांनी घटनात्मक पदं त्यांच्याकडे होती. तर या गोष्टी घेताना त्याला समांतर जसं आत्ता तू म्हणलास, की काही वेगवेगळ्या क्षेत्रात काम होतं. तर माझ्यासमोर जे अडचण किंवा आव्हान काय होतं, की एकाच वेळेस अनेक गोष्टी करणाऱ्या व्यक्तीबद्दल आपण कसं मांडणी करावी? म्हणून मग मी वाचनालाही सोयीस्कर जावं आणि मलाही मांडणीसाठी सोपं जावं, म्हणून मी पुस्तकाची 2 भागात विभागणी केली. पहिल्या भागामध्ये राजकीय कारकीर्द त्यांची संपूर्ण मी एक त्यांची जडणघडणीची लहानपणाची काही वर्ष, तो एक वैयक्तिक भाग आणि त्याच्यापुढे राजकीय कारकिर्दीवरती त्यांच्या मी भर दिला. आणि दुसऱ्या विभागामध्ये मी राजकारणापलीकडचे मुंशी अशा पद्धतीने म्हणजे विशेषतः त्यांचं सांस्कृतिक किंवा इतिहासाच्या संशोधनाविषयीचं काम, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मी दुसऱ्या विभागामध्ये घेतल्या. त्यामुळे काही समांतर होत असलेली कामाची मी त्यांच्या क्षेत्रानुसार किंवा संस्कृतचा प्रसार त्यांनी कसा केला, ह्याच्यावर एक-एक प्रकरण घेऊन त्या कार्यक्षेत्रातली त्यांची कामगिरी किंवा त्याच्यात काही क्रमाने काही घटना घडल्या असतील, तर त्या घटना मी त्याच्यामध्ये समाविष्ट केल्या. त्यामुळे थोडी मी माझ्यासाठी ती एक सोय बघितली असं म्हणायला हरकत नाही आणि त्यानिमित्ताने एक वाचकांना सुद्धा 2 गोष्टी एकमेकांमध्ये न मिसळता स्वतंत्र त्याचा एक चित्र उभं राहावं, असा मी विचार करून त्याची मांडणी केली. पुस्तकाच्या पहिल्या भागात त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा एक मोठा कालखंड दिसतो. आता या कालखंडाकडे पाहत असताना त्यांचे विचार आणि धारणा या कशा बदलत गेल्यात? म्हणजे सुरुवातीला त्यांचे असलेले विचार आणि जसा माणूस प्रगल्भ होतो, पुढे-पुढे जातो, साहजिक आहे आणि नैसर्गिक आहे, की विचार अजून वाढत जातात, धारणा त्याला अजून एक बळावतात. विशिष्ट दिशा मिळत जाते. विशिष्ट बरोबर. दिशा मिळत जाते. तर तो प्रवास कसा राहिला आणि त्याचं तुम्ही डॉक्युमेंटेशन कसं केलं? त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे त्यांचा एक राजकीय सहभाग घेण्याची सुरुवात जी झाली, त्याच्या आधी स्वाभाविकपणे तो जो कालखंडामध्ये एक भारलेपणाचं वातावरण होतं. तर त्याची कुठेतरी बीजं त्यांच्यामध्ये पडली. त्यांनी काँग्रेसचं जे अधिवेशन पाहिलं, आधी ते वयाने अतिशय लहान होते.
आणि त्याला टीन एज आपण म्हणतो, तर साधारण त्या वयामध्ये होते. तर त्या वयामध्ये त्यांनी जे काँग्रेसचं अधिवेशन पाहिलं आणि त्यावेळेस त्याच्या अध्यक्षांनी जे त्याचं जे भाषण केलं, त्याने ते खूप प्रभावित झाले आणि स्वाभाविकपणे त्यांचं हुशार होते अतिशय. त्यांची म्हणजे काय म्हणतात, त्यांचा परीघ हळू विस्तारला होता. म्हणजे ते बडोदचे असले तरी बडोदा विद्यापीठात आपल्या सयाजीराव गायकवाड जे संस्थानिक होते, त्यांचं ते अतिशय उत्तम केंद्र होतं शिक्षणाचं. त्यामुळे त्यांना राजकीय, सामाजिक जाणीवा त्यांच्या वाढत चालल्या होत्या. तर त्यामुळे स्वाभाविकपणे त्या काळामध्ये काँग्रेसकडे ओढा असणं स्वाभाविक होतं. त्यामुळे काँग्रेसचं थेट कार्य करण्यापूर्वी म्हणजे काही गोष्टी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं आकलन व्हायला लागलं होतं. त्यामुळे त्यांच्याविषयी स्वाभाविकपणे लोकमान्य टिळकांचे काही विचार तेव्हा ऐकले जात होते आणि अशा टप्प्यामधून होमरूल लीग सारखा एक मोठा टप्पा आला आणि त्यांनी एक राजकीय माध्यमातून काही प्रयत्न करावेत ही त्यांची काय म्हणतात कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये अधिकाधिक रुजत गेली. फक्त त्यांचा जो प्रवास होता तो ते स्वतः कायद्याचे पदवीधर म्हणजे ते वकील होते स्वतः. तर त्यामुळे कायद्याच्या अनुषंगाने एक संविधानिक पद्धत, सनदशीर मार्ग ह्याच्याबद्दल त्यांचा एक खूप गाढ विश्वास होता. त्यामुळे आणि सुरुवातीचं आपल्याला माहिती आहे की काँग्रेसचं स्वरूप हे अर्ज विनंत्या ज्याला मवाळांचा प्रवास म्हणतो करेक्ट. आणि त्याच्यानंतर काही गोष्टी हक्कानी मागायच्या म्हणून जहालांचा त्याच्यामध्ये लोकमान्य टिळकांसारख्यांनी मांडलेला विचार होता. तरी सुद्धा काँग्रेस हे थोडंसं माइल्ड, सौम्य अशाच आणि रीतीने मधला चालत एक होतं. कालखंड असा आला की जवळपास 6 वर्ष अशी होती की लोकमान्य टिळक जेलमध्ये गेल्यानंतर त्यांना भंडाऱ्याच्या तुरुंगात पाठवल्यानंतर ती चळवळ ही मवाळांच्या हातात गेल्यामुळे तू आपण जमेल तसं काम करणे असं स्वरूप होतं. तर त्यामुळे तो एक प्रभाव सुरुवातीचा होता. होमरूल लीगनी त्याला एक थोडी नेमकेपणा आणि दिशा सातत्य आलं. दिली. पण तरी सुद्धा प्रेक्षकांसाठी सर मी एकदा सांगतो हा. की होम रूल लीग म्हणजे काय, तर भारतावर इंग्रजांचं पारतंत्र्य असताना येथील स्थानिक लोकांना त्यांच्या शासनामध्ये स्थान मिळावं याकरता एक चळवळ सुरू झाली होती. तिचं नाव होतं होम रूल लीग. ती सुरुवात तिची ॲनी बेझंट यांच्या आणि सगळ्या टीम तर्फे करण्यात आली होती. त्यामध्ये कन्हैयालाल मुंशी देखील सक्रिय सहभागी होते. म्हणजे बरोबर. तर ह्याच्यामध्ये असं प्रामुख्याने असं होतं की होमरूल लीग म्हणजे इंग्रजांचं आमच्यावरती राज्य आहे, तर त्याला आपण थोडे आम्हाला अधिक अधिकार असते. म्हणजे स्वाभाविकपणे अधिक अधिकार कधी असतील की आमचा सहभाग सरकारमध्ये जास्त असला पाहिजे, आमच्या काही मागण्या आहेत. मग त्याला काय म्हणतात वसाहतीचं स्वातंत्र्य किंवा इंग्रजी साम्राज्याच्या अंतर्गतचं स्वातंत्र्य म्हणजे देश स्वतंत्र हवं एवढी तेव्हा सुरुवातीला तसे काही थेट विचार मांडले नव्हते. पण किमान त्या वसाहतीचं स्वातंत्र्य नावाचा एक आयर्लंडमध्ये प्रयोग झाला होता. त्याच्यासाठी एनी बेझंटने सुरुवात केलेली आणि भारतात त्यांनी तशा पद्धतीची मांडणी सुरुवात केल्यानंतर त्यांचं मुंबईमध्ये भाषण ऐकल्यानंतर कन्हैयालाल मुंशी खूप प्रभावित झाले होते आणि त्या काळामध्ये मग त्यांच्यासारखे प्रभावित झालेली अनेक माणसं होती. त्यावेळेस आपले मोहम्मद अली जिना हे प्रथितयश वकील होते, त्यांचा संपर्क होता. ते होमरूल लीगकडे काही ना काही कारणाने आकर्षित झाले. तर हे सगळे एक राष्ट्रीय चळवळीचीच त्याची एक प्रकटीकरण हळूहळू होत होतं. पण या सगळ्यामध्ये महात्मा गांधी ह्या व्यक्ती येण्यामुळे खूप खळबळ माजली. तोपर्यंत सनदशीर काहीसा असा मार्ग जेव्हा चालू होता, पण महात्मा गांधींचा एक विचार एक कसा होता की सनदशीर मार्ग नाही पण हिंसा पण नाही. आणि तोपर्यंत असा काँग्रेस एक उच्चभ्रूंचा आणि किती म्हणलं तरी नेतृत्व हे थोडा वरच्या वर्गातल्या म्हणू शकतो किंवा खूप प्रभाव असलेल्या माणसांकडून घडत होतं. एलिटिस्ट आपण म्हणू शकतो त्याला. तर गांधीजींच्या काळामध्ये त्याला एक हादरे बसायला लागले आणि मग त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी थोडी मुंशींची थोडी संशयाची होती की अरे त्यांचे वेशभूषा किंवा एक अशा स्वरूपाची त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी होती. त्यामुळे त्या कालखंडामध्ये त्यांनी जेव्हा लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर गांधीजींकडे सूत्र आली, त्यानंतर त्यांचं हे काहीतरी वेगळा मार्ग आहे असं त्यांना वाटायला लागलं आणि त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडले ते. पण मग आता एक सनदशीर मार्गाचा पुरस्कर्ता सुरुवातीला गांधीवादाकडे वळतो आणि त्यानंतर त्यांच्या भूमिकेपासून फारकतही घेतो, म्हणजे त्यांना गांधीजींना आव्हान देखील देतो. हे कसं काय घडून आलं? हो, त्याच्या अगोदर एक छोटा टप्पा असा घडला की गांधीजींचं त्यापासून ते थोडे दूर गेले, म्हणजे काँग्रेसमधून बाहेर पडले. पण झालं असं की बारडोलीच्या सत्याग्रहा दरम्यान म्हणजे मधला काळ असा होता की
मुंबईचं जे प्रांतिक मंडळ जे होतं, प्रांतिक मंडळ ज्याला विधानसभा म्हणू शकतो, ज्यामध्ये स्वाभाविकपणे इंग्रज सरकारने काही भारतीय प्रतिनिधी वगैरे होते, तर त्यावरती मुंशीजी निवडून गेले होते. तर हम्म. त्यावेळेस पण त्यांचं ते सरकारच्या माध्यमातून काम वगैरे चालू होतं. तर त्या ह्याच्यामध्ये ते गृहमंत्री पण होते त्यावेळेला तो ना? भाग पुढे येतो, पण ओके. सुरुवातीला त्याच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये 29-30 याच्या कालखंडाच्या आसपास त्यांनी मुंबई विधानसभेवरती ते निवडून सुरुवातीला ओके. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवरती आणि मग मुंबई विधानसभेवरती निवडून गेले होते. ओके. तर त्या काळामध्ये त्यांना हळूहळू जेव्हा ते प्रशासकीय बघत होते ते तेव्हा त्यांना बारडोलीच्या सत्याग्रहाकडे त्यांचं लक्ष गेलं आणि त्यामध्ये त्यांना सरदार पटेल, तेव्हा सरदार झाले नव्हते, त्यांना फक्त वल्लभभाई पटेल म्हणून ओळखले जायचे. त्यावेळेस त्यांनी वल्लभभाई पटेलांनी केलेलं नेतृत्व आणि योग्य वेळी त्यांना गांधीजींचं असलेलं मार्गदर्शन हे सगळं मुंशीजी बघत होते आणि ते प्रचंड प्रभावित झाले. आधी त्यांना वाटायचं की हे सत्याग्रह वगैरे त्यांना मान्य नव्हते, पण त्यांनी न्याय्य मागणीसाठी ज्या गोष्टी लोकांमध्ये जो निग्रह किंवा एक विश्वास संचारला होता, त्याचं श्रेय त्यांना लक्षात आलं की पटेल आणि गांधीजी यांच्याकडे. स्वाभाविकपणे त्या सगळ्या नेतृत्वामुळे त्यांना पटेलांना सरदार पटेल असं म्हणलं जाऊ लागलं. त्यामुळे गांधीजींकडे ते प्रचंड आपण म्हणतो इम्प्रेस झाले आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की गांधी म्हणजे अशी खूप महान व्यक्ती आहे. त्या काळामध्ये खूप लोकांचं महात्मा गांधी अशी त्यांना उपाधी खूप अगोदर म्हणजे त्यांना संबोधायला लागले होते. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये गांधीजींविषयी त्यांना प्रचंड श्रद्धा आणि ती शेवटपर्यंत राहिली. पण मुंशीजींचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांना सत्सद बुद्धी त्यांना जर का काही डाचत असेल तर केवळ समोरचं व्यक्तिमत्व खूप मोठं आहे की आपली त्याच्यावरची श्रद्धा आहे म्हणून मी त्यांना प्रश्न विचारणार नाही, असं त्यांनी कधी केलं नाही. त्यामुळे गांधीजींच्या तत्वाचा एक महत्वाचा काय हायलाईट म्हणू शकतो तो म्हणजे अहिंसा, हे आपल्याला माहिती. तर मुंशीजींचा आक्षेप असा होता, साधारणपणे 39-40 सालापासून मुस्लिम लीगच्या भयंकर हालचाली सुरू झाल्या होत्या. हिंदूंविरुद्ध हत्याकांड सुरुवात झाली होती आणि त्या काळामध्ये गांधीजी हे अजून सुद्धा अहिंसेचं धोरण बाळगतायत, तर हे त्यांना पटत नव्हतं. म्हणजे गांधीजींचं म्हणणं असं होतं की स्वतः कोणी आपल्यावरती हल्ला केला तरी त्याला आपण विरोध करायचा नाही, कारण तो प्रतिकार हिंसा करायचा होते. नाही. मुंशीजींचा स्वाभाविक प्रश्न होता की हिंदूंना स्वतःच्या स्वसंरक्षणाचा अधिकार पण नाहीये नाहीच का? आहे का? तर त्याच्यावरती त्यांच्याशी खूप मतभेद झाले. ते खूप अस्वस्थ झाले होते. एका पत्रामध्ये त्यांनी वाचलं होतं की एका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला होता की इथे गुजरातमध्येच घटना होती की इथे हल्ले वाढतायत, आम्ही काय करू? तर गांधीजींनी त्यांना स्पष्टपणे एका पत्रातूनच उत्तर दिलं होतं की पत्र प्रसिद्ध झालं होतं वार्तापत्रांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये, की त्यांनी सांगितलं नाही करायचा प्रतिकार. तर हे मुंशींना अतिशय अस्वस्थ झाले आणि त्यांना ठरवलं की आपल्याला आता हे शक्य नाहीये. त्याच वेळेस एक आखाडा चळवळ नावाचा प्रकार होता, ज्यामध्ये शारीरिक एक प्रशिक्षण, शरीर कमवणे आणि अशा पद्धतीचे एक अतिशय म्हणतात हिंदू समाजाला ज्याचं बळ मिळेल अशा पद्धतीची ती सगळी रचना होती. मुंबईमध्ये आखाडे होते. तर गांधीजींचा त्यालाही विरोध होता की एक प्रकारे अशी एक चमत्कारिक ती भावना होती की यासाठी सुद्धा आपण तयार होऊ नये. ही काँग्रेसमध्ये सुद्धा ती एक भावना निर्माण झाली होती. मुंशीजींचं त्या आखाड्यांवर लक्ष होतं, त्यांचं त्याला समर्थन होतं आणि हिंदू हितासाठी चालू असं त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं आणि गांधीजींना ते काही पटत नव्हतं. मुंशीजींचं असंही म्हणणं होतं की मोहम्मद अली जिनांना अवास्तव महत्व देऊ नये. हो, तो भाग तो साधारणतः त्या पुढचा टप्पा आला. कारण सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी इतर कोणासाठी, व्यक्तीसाठी असं न म्हणता त्यांचं असं होतं, की आपण आपल्यासाठी तरी भारत तरी आपण अखंड राखला पाहिजे. मग त्यामुळे कुठल्या विरोधात जाण्यापेक्षा त्यांनी इस्लामिक फुटीरतावादाविरुद्ध ठाम भूमिका घेतली आणि गांधीजींपासून ते वेगळे झाले. गांधीजी म्हणाले, "तुम्ही काँग्रेसमध्ये थांबून हे काम करू शकत नाही. म्हणजे स्वसंरक्षणासाठी सुद्धा तुम्ही करू शकत नाही." ते बाहेर पडले आणि मग 5 वर्ष त्यांनी अखंड हिंदुस्थान ही चळवळ त्यांनी चालवली आणि त्यासाठी त्यांनी देश पूर्ण पिंजून काढला. अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. दुर्दैवाने त्या काळात अखंड हिंदुस्थानच्या बाजूने बोलणं म्हणजे काहीतरी हिंदूंचं एक काहीतरी वर्चस्व आहे असं त्यांना अनुभव आले. त्यांना काय म्हणे अखंड हिंदुस्थान ही काहीतरी संस्कृत संकल्पना आहे म्हणून मुसलमान काही व्यक्तींनी त्यांना सल्ले दिले की असं तुम्ही असे शब्द ठेवू नका. तर असे चमत्कारिक त्यांना विरोध सुरू झाले आणि त्या सगळ्यामध्ये त्यांनी अतिशय नेटाने सगळं काम सुरू केलं आणि त्यांना एका टप्प्यावर लक्षात आलं की गांधीजींच्या जिनांची खूप दीर्घ चर्चा झाली होती. अनेक दिवस ती चर्चा चालली होती.
त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की त्यांना एवढं महत्व देऊन अजून मोठं का करावं, अशा अर्थाचं त्यांचं म्हणणं होतं. करेक्ट. मग त्यांनी ते साधारणपणे त्यांचे काय म्हणतात, त्यांचे काय पावलं कुठल्या दिशेने आहेत ते त्यांच्या लक्षात आलं होतं. त्या काळात ते काँग्रेसच्या बाहेर पडून त्यांनी अखंड भारतात, आणि त्या काळात त्यांनी म्हणजे आपण त्यांची आत्ता भाषणं वाचली ना, की आत्ता आपल्यासमोर जे हिंदुत्ववादी विचारवंत किंवा काय हिंदुत्ववादी मांडणी जी असते, ह्या गोष्टी ज्या आपण वाचतो, तर तशी मांडणी त्यांची त्या काळामध्ये दिसते. म्हणजे एक विशेष गोष्ट वाटेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या उत्सवामध्ये पुण्यामध्ये त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले होते आणि त्यांनी अतिशय परखड भाषेमध्ये भाषण केलेले. तर हे अतिशय त्यांच्या काळातले हायलाईट आहेत. त्यांनी अखंड हिंदुस्थानमध्ये दिलेली जी भाषणं आणि संपादकीय आहेत त्यांच्या सोशल वेलफेअरमध्ये, त्याचं एक पुस्तक पण प्रकाशित झालं. त्यातले मुंशीजी खूप हिंदू हितासाठी अतिशय कळकळ असणारे, स्पष्ट, त्या काळामध्ये खूप ठळक झाले. म्हणजे अखंड हिंदुस्थान चळवळीनंतर मुन्शीजी पूर्णतः हिंदुत्ववादी झाले असं म्हणता येईल का? नाही, त्यानंतर झालं असं नाही म्हणता येणार. माझं म्हणणं असं आहे की त्यांच्या मनात सांस्कृतिक चिंतन चालूच होतं. म्हणजे केवळ इतिहासामध्ये काही गोष्टी अशा काय म्हणतात, हिंसाचार, थोडक्यात स्पष्ट सांगायचं तर इस्लामिक आक्रमणामध्ये अनेक साम्राज्य उद्ध्वस्त झालेली आहेत. तर अशा काही गोष्टींचा उच्चार केल्यामुळे उगीच सामाजिक सौहार्द बिघडतं असं त्यांनी कधी विचार केला नाही. उगाच त्यांनी अशी धारणा बाळगली नाही. उलट त्यांनी खूप तरुण असताना, कॉलेजमध्ये असताना, गुजरातमधल्या जी भग्न अवशेष झालेले सगळे आपली जी स्मारकं, ज्यांना आपण सांस्कृतिक स्मारकं म्हणू शकतो, ती सगळी उद्ध्वस्त, देवळं उद्ध्वस्त झाले. त्यांनी त्या काळामध्ये ते म्हणजे काय, एक प्रकारे ही सगळी उद्ध्वस्त अशी स्मृतीस्थळ आहेत अशा अर्थाचे त्यांनी लेख लिहिलेले आहेत इंग्रजीमध्ये, आणि त्यात त्यांनी कुठले आडपडदा न ठेवता सगळ्या गोष्टी मानल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक सांस्कृतिक चिंतनाचा तो धागा होताच, आणि आपल्यावरती काय पद्धतीचे एक काय म्हणतात मारा झालेला आहे बाहेरून, आणि आपल्या संस्कृती विखंडित कशी करण्याचे प्रयत्न झालेत ह्याच्याविषयी ते अतिशय त्यांच्या मनात व्यथा होत्या. त्यामुळे ते आता कसं आहे, हिंदुत्ववाद हा शब्द कदाचित आजकाल एका विशिष्ट कॉन्टेक्स्ट मध्ये वापरला जातो, पण माझ्या मते हिंदुत्व म्हणजे हिंदू हितासाठीच चिंतन आणि या मातृभूमीवरती असलेलं प्रेम, ह्यापेक्षा काय फार हिंदुत्व वेगळं नाहीये. ते राजकीय प्रकटीकरण हा कदाचित पक्षाच्या चौकटीत असलेला किंवा नसलेला भाग असू शकतो, पण मनापासून हिंदुत्व, हिंदू हिताचा विचार बाळगणारे मुंशी हे त्या खूप पूर्वीपासून होते. त्यांचा जो चिंतनात्मक भाग होते त्याच्यावर त्यांचा दयानंद सरस्वतींपासून अनेकांचे प्रभाव होते. अरविंद घोषांचा त्यांच्यावरती प्रभाव होता. म्हणजे अरविंद घोष म्हणजे आत्ताचे योगी अरविंद. बरोबर. अरविंद घोष हे सुरुवातीला क्रांतिकारी होते. ते एका क्रांतिकारी चळवळीमध्ये सहभागी देखील होते. त्याच्यावरती अग्रलेख लिहिल्यामुळे टिळकांना अटक झाली होती आणि मंडालेला पाठवलं होतं. अरविंद घोष अतिशय प्रखर, म्हणजे त्यांचं तेज सहन होत नव्हतं इंग्रजांना, इतके प्रखर क्रांतिकारक होते. आणि अरविंद घोष हे सुरुवातीच्या काळामध्ये बडोदा विद्यापीठामध्ये प्राध्यापक होते, जे मुंशीजींचे तिथे त्यांना शिकवणारे होते. त्यामुळे त्यांचं ते तेज होतं, ते प्रखर राष्ट्रनिष्ठा. म्हणजे महर्षी दयानंद सरस्वतींनी एक हिंदू धर्माच्या चौकटी न ओलांडता सुद्धा सुधारणा होऊ शकतात हे दाखवलं होतं. तर त्याप्रमाणे ती त्याच्याकडून त्यांनी एक प्रेरणा मुंशीजींनी घेतलीच होती. पण अरविंद घोषांनी त्यांचं आयुष्य बदललं असं म्हणायला हरकत नाही. तोपर्यंत त्यांच्या मनावरती काही पाश्चात्य साहित्य बरंच वाचन होतं, त्यांचं काही प्रमाणात बायबलचा पगडा त्यांच्यावरती होता. पण अरविंद घोषांच्या याच्यात आल्यानंतर त्यांच्या मनातली सगळी जळमट दूर झाली, आणि त्याच्यानंतर ती प्रखर राष्ट्रनिष्ठा काय असते, म्हणजे त्यांनी त्यांच्या आत्मचरित्राचा उल्लेख केलाय की त्यांना राष्ट्र म्हणजे काय किंवा अशा पद्धतीचे बरेच प्रश्न पडले होते. तर त्यांनी अरविंद घोषांनी त्यांना त्यांच्या खोलीमध्ये नेऊन तो भारताचा नकाशा दाखवला, आणि त्याचं वर्णन इतकं असं छान, त्यांच्यातलं काव्यात्मक वर्णन आहे की हे भारत मातेचं शरीर आहे असं समज, इथले पाणी, इथले काय आपली वन, हे त्यांचे एक अवयव आहेत, त्याचे श्वासोच्छ्वास आहेत, अशा पद्धतीची खूप छान. आणि असा विचार करशील तेव्हा तुझं राष्ट्राबद्दलचं चिंतन तुझं अधिक ज्याला आपण म्हणू की स्पष्ट होईल. त्यामुळे ते खूप प्रभावित झाले.
आणि म्हणजे तो भारतीय संस्कृती हा भारतीय राष्ट्राचा प्राण आहे असं अगदी अगदी कुठेतरी अगदी बरोबर बोललास. त्यामुळे ते त्यांच्या मनामध्ये ती रुजवत झाली आणि ती एका अर्थाने त्यांच्या सांस्कृतिक विचारांची गंगोत्री ठरली असं म्हणायला म्हणजे काय हरकत नाही. आणि मग स्वाभाविकपणे योगी म्हणजे त्याचे जे योगी अरविंद जेव्हा झाले की तो शेवटच्या काळापर्यंत त्यांच्यावरती खूप श्रद्धा राहिली होती. योगी अरविंद किंवा अरविंद घोष म्हणजे आत्ताचे पॉंडिचेरीचे ऑरोबिंदो बर का. हं. बरोबर. आता ते ऑरोबिंदो ह्या त्यांच्या बंगाली उच्चारानुसार प्रसिद्ध आहेत. हो. बरोबर. सर, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात म्हणजे आता आपण त्यांच्या पैलूंकडे पुन्हा येऊया. राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात ते प्रभावी काम करत तर होतेच. त्यासोबत ते एक उत्तम शासक देखील होते. म्हणजे त्यांनी विविध वैधानिक पदं देखील भूषवली आणि ती प्रभावीपणे पार पण पाडली. बरोबर. आता ह्याच्यामध्ये राजकीय आणि सांस्कृतिक गोष्टीत सक्रिय असलेला माणूस आहे. हा काही लोकभावनांचा विचार करणारा असं असं स्वरूप असतं, की कदाचित लोकांना रुचेल अशा पद्धतीने मांडेल किंवा लोकांना चेतवण्यासाठी काही मांडणी करू शकतो. मुंशीजींमध्ये एक उत्तम प्रशासक पण होता आणि प्रशासकाला काही वेळेला लोकप्रियतेच्या विरुद्ध जाऊन निर्णय घ्यावे लागतात. तर त्यांचं वैशिष्ट्य असं होतं, जेव्हा मुंबई प्रांतामध्ये काँग्रेसचं सरकार आलं 1937 साली. तर त्यावेळेस ते मुंबई प्रांताचे गृहमंत्री झाले होते आणि मुंबई प्रांताचे गृहमंत्री म्हणून सगळ्यात त्यांची उल्लेखनीय कामगिरी म्हणजे त्यांनी त्यावेळेसच्या दंगली अतिशय कठोरपणे मोडून काढल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यासाठी एक म्हणतात ते असे वीज चमकावीत अशा ॲक्शन पोलिसांच्या घेतल्या गेल्या होत्या आणि दंगल रोखण्याबद्दल त्यांना म्हणजे अगदी त्यांचा विचार न पटणारी माणसं जरी असतील तरी त्या बाबतीत प्रशासनावरची पकड ती मुन्शीजींची अतिशय आणि कदाचित काही लोकांनी त्यांच्याकडून ते अपेक्षितही केलं नव्हतं. कारण एक अहिंसेचा मार्ग आणि ह्या गोष्टी असे काँग्रेसवर प्रभाव होता. पण मुन्शींचं एक वेगळं रूप दिसलं. त्या काळात काँग्रेसचे मध्ये म्हणजे मुंबईमध्ये 25-30 सालापासून प्रचंड प्रमाणात संप व्हायचे. त्या माध्यमातून कम्युनिस्टांचे प्रचंड हिंसाचार आणि ते 1940च्या दशकाच्या म्हणजे 30च्या दशकाच्या शेवटी ते प्रचंड वाढले होते. त्यामुळे काहीतरी निमित्त काढून अराजक पसरवायचं. तर त्या काळामध्ये मुन्शीजींनी कम्युनिस्टांवर ठेवलेला वचक ही अतिशय उल्लेखनीय गोष्ट मला वाटली, की त्यावेळेस त्यांनी त्यांची अराजकतावादाची पावलं फार सुरुवातीला ओळखली होती. त्यावेळेस त्यांनी काँग्रेसने आश्वासन दिलं होतं, की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही बंदित असलेल्या कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना सोडू. पण ते आश्वासन असलं तरी मुन्शीजी म्हणाले, "मी या फाईल्स बघणार आणि प्रत्येकाचा रेकॉर्ड बघणार आणि मग मी ठरवणार." आणि त्यांच्या लक्षात आलं, की मोठे कम्युनिस्ट नेते खूप त्याच्यामध्ये पेटवतात आणि प्रत्यक्ष काही वेळ येते आंदोलनाची काय म्हणतात हिंसाचार वाढायला लागतो तेव्हा तिथून पळ काढतात. ते त्यांच्या गृहमंत्री म्हणून असलेल्या माझ्या अभ्यासात काही नोट्स आल्या त्यात त्यांनी असं स्पष्ट उल्लेख आहे ते लोक निघून जातात. पण मग अशा परिस्थितीत त्यांनी कम्युनिस्टांवरती वचक ठेवण्याचं पण मोठं काम केलं. त्यामुळे प्रशासक म्हणून पण ते तितकेच प्रभावी प्रभावी होते. ठरले. आता गांधीजी म्हटलं की पटकन आठवतो मिठाचा सत्याग्रह किंवा अहिंसा. तसंच कन्हैयालाल मुन्शी यांचा विचार करत असताना प्रकर्षाने आठवणारे प्रसंग कोणते? आता जसं तू म्हणलास म्हणजे गांधीजींच्या आयुष्यात खूप मोठे त्यांचे खूप काय म्हणा हायलाइट्स आले. पण मिठाच्या सत्याग्रहाचा एक खूप वेगळा इम्पॅक्ट आहे. त्यांचं ते चालत जाणं, अनेक किलोमीटर चालत जाणं आणि त्यामुळे त्यांचं अजून एक असं महत्त्व असं सगळ्यांच्या लेखी विशेष झालं. तर मला असं वाटतं की त्यांच्याकडून म्हणजे त्यांची प्रतिमा पण त्याच्याने खूप अजूनही उंचावली गेली. तर मला काय वाटतं की मुन्शीजींच्या ह्याच्यातला आयुष्यातला एक हायलाइट म्हणावा असं माझ्या दृष्टीने जर विचारशील, तर सोमनाथ मंदिराचं पुनर्निर्माण हा त्यांच्या आयुष्यातला म्हणजे माझ्या मते तो त्यांच्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण आहे. त्याच्यामागचं कारण असं आहे, तो काही फक्त त्यांनी घेतलेला निर्णय, त्यांनी केलेलं कार्य हे तर आहेच. पण तो पिढ्यानपिढ्या अनेक हिंदूंची जी एक आकांक्षा किंवा आशा, आसू या सगळ्याचं ते एक मिश्रण होतं. कारण गझनीच्या महमूदानी जे काही भयानक आक्रमण करून ते छिन्न-विछिन्न सोमनाथ करून टाकलं होतं. ते अनेक पिढ्या आपल्या 40-50 पिढ्या हिंदूंच्या ते दुःख वागवत होते. अहिल्याबाईंसारख्या काही जणांनी तिथे काही पुन्हा निर्मिती पण ती त्या स्थानी होऊ शकली नव्हती. मग त्या राजवटी बदलत गेल्या. परत औरंगजेबाने पुन्हा त्या आदेशाने ते तोडलं गेलं. मोहम्मद बेगड्यांनी तोडलं. ते इतकं भयंकर सगळे प्रकार होते. पुन्हा बांधलं सुद्धा हिंदूंनी. पण एका ठराविक कालखंडानंतर ते इतकं अति व्हायला लागलं, की त्याच्यानंतर ते काही करणं शक्य नव्हतं. मग ते थोडं दुर्लक्षाकडे गेलं. पण त्यामुळे ती जी एक जखम होती, तर मुन्शीजींचं कसं होतं, की
त्यांनी गुजरातमध्ये 1922 साली त्या ठिकाणी भेट दिली होती आणि त्यावेळेस त्यांना ते जे दृश्य दिसलं होतं ते एवढं भयंकर होतं. म्हणजे सगळी पडझड झालेली आहे. म्हणजे हे मूळ मंदिराच्या ठिकाणामध्ये तिथे ती पडझड झाली होती. तिथे एक मुस्लिम अधिकारी पोलीस होता. त्यावेळेस त्यांच्याकडे घोडे असायचे. तो घोडा घेऊन तिथे घोडा बांधलेला, ती घोड्याची सगळी घाण पसरली होती. हे आपल्या मंदिराची काय अवस्था आहे त्याच्याने ते अतिशय तगमग होती ती त्यांची. पण ती काय आता म्हणजे तेव्हा ते अतिशय तरुण होते. ती त्यांची त्या परिस्थितीत कोणाचीच त्या परिस्थितीत नव्हती की अनेक प्रकारे ती राजकीय इच्छाशक्ती इंग्रजांची का असेल आणि आपलं काही राज्य तोपर्यंत खूप दूर होतं. मग हळूहळू मग त्यांच्या वेदनेला वेगवेगळ्या प्रकारे वाटा फुटल्या. त्यांनी त्या हे जे म्हणलं मगाशी त्यांनी काही गुजरातच्या साम्राज्यावरती नष्ट झालेल्या याच्यावरती काही लेख लिहिले होते. त्याच्यानंतर त्यांनी 1942 साली जय सोमनाथ नावाची एक कादंबरी लिहिली, ज्यात त्यांनी त्या गझनीच्या मेहमुदाबद्दल ते सगळं आक्रमण एकदम अतिशय म्हणतात प्रभावी शैलीत एक साहित्यिक उत्कृष्ट होतेच ते. तर त्या वेदना त्यांनी त्यातून एक बाहेर त्याला एक वाट देण्याचा प्रयत्न केला. योगायोग असा की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या जुनागड संस्थानाने त्या तो नवाबाने ते पटकन सोडलं नव्हतं. तर 2-3 संस्थानांनी आपल्याला खूप त्रास दिले. तर हैदराबाद काश्मीर माहिती आहे, जुनागडने पण त्रास दिला. तो नाही म्हणत होता. तो म्हणला मी पाकिस्तानशी जोडून घेतो तर मग सुदैवाने मग त्या कालखंडामध्ये जुनागडच्या नागरिकांनी उठाव केले. त्या सामळदास गांधींनी नेतृत्व केलं. पटेलांचं त्याच्या ऑब्व्हियसली लक्ष होतं. त्यांनी मुंशींना तिथे लक्ष ठेवायला सांगितलं होतं. तर या सगळ्यामुळे मुंशींचं तिथे लक्ष होतं. त्यांनी त्या नवीन एक लोकांचं सरकार स्थापन झालं होतं. तो नवाब पळून गेल्यानंतर. मग मुंशीजींनी त्यांचा तो एक जाहीरनामा लिहून दिला वगैरे त्या कायदेशीर बाबतीत पण होते. आणि मग असं झालं की ते जुनागड स्वतंत्र झाल्यानंतर सरदार पटेल आणि म्हणजे नवी गाडगीळ म्हणजे काकासाहेब गाडगीळ जे प्रसिद्ध आहेत त्यांनी तिथे भेट दिली आणि त्या मंदिर पाहून अर्थातच सरदार पटेलांनाही तेवढंच दुःख झालं. ते म्हणाले आपण काकासाहेब गाडगीळ म्हणाले आपण पुनर्निर्माण करूया का. सरदार पटेलांनी त्या क्षणी तिथे मान्यता दिली. संध्याकाळी त्याची त्या सभेमध्ये घोषणा झाली आणि मग मुंशीजींचा तो एक जिव्हाळ्याचा विषय होता आणि मुंशीजींनी मग त्या कामामध्ये पूर्ण रस घ्यायला सुरुवात केली आणि अनेक पिढ्यांचं त्यांचं जे स्वप्न होतं ते साकार करण्यासाठी त्यांचा खूप मोठा त्याच्यामध्ये सहभाग होता. पण या पुनर्निर्माणाला तत्कालीन प्रधानमंत्री नेहरूंचा विरोध होता. हो, म्हणजे आता खरं सांगायचं तर म्हणजे तू जो प्रश्न विचारला माझ्या दृष्टीने ते महत्वाचं कार्य हे त्याच दृष्टीने पण आहे. काय झालं होतं की त्यांचं एक हिंदूंचं म्हणून किंवा त्यांच्यातल्या एक सश्रद्ध एका भक्ताचं पण ते स्वप्न होतंच. परंतु त्याला तो विरोध मोडून ते काम झाले हे मला म्हणून त्यांचं जे हायलाइट म्हणतोय हे केवळ एका स्वप्नाची पूर्तता एवढ्या पुरतं मर्यादित. त्याला विरोध म्हणजे त्या संघर्ष आहे. अगदी अगदी म्हणजे असं होतं की रीतसर सरदार पटेलांनी महात्मा गांधींना विचारून म्हणजे त्या काळामध्ये असं होतं की कुठल्याही लोकशाही पद्धतीने जरी निर्णय घेतला तरी महात्मा गांधींचा हिरवा कंदील मिळाल्याशिवाय पान हलायचं नाही अशी परिस्थिती होती. त्यामुळे जे काय म्हणतात एक प्रकारचं काय म्हणतात हाय कमांड त्यांचं सुद्धा याला अप्रुव्हल होतं. महात्मा गांधी म्हणाले आपण करू फक्त त्यांचं म्हणणं होतं की लोकांच्या सहभागामधून जसं आता आपण बघतो राम मंदिराची निर्मिती लोकांच्या सहभागातून झालेली तसं व्हावं आणि ते अगदी सुरुवातीला मान्य पण झालं होतं. त्यामुळे सरदार पटेलांना इच्छा होती की हे निर्माण व्हावं. पण झालं असं की सरदार पटेलांचं दुर्दैवाने निधन झालं 1950 साली आणि मग नेहरूंना त्या काय म्हणतात त्या मोठ्या स्थानावर आपल्या इतक्याच मोठ्या स्थानावर असलेला आणि ज्याचं एक धाक दरारा असू शकतो अशी व्यक्ती उरली नाही आणि नेहरूंना ते अजिबातच मान्य नव्हतं. म्हणजे त्या काळातलं त्यांनी जो केलेला विरोध आहे ना तो त्याबद्दल जे वाचन झालं ना ते आपल्याला एवढं म्हणजे काय म्हणतात वाईट वाटतं, राग येतो आणि का असं विचार असं म्हणत होतं. म्हणजे त्यांनी त्या काळामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली हिंदू द्वेष करण्याचा कुठेतरी प्रयत्न म्हणजे त्यांच्या काही कल्पनाच वेगळ्या होत्या. म्हणजे आता असं म्हणता येईल का की नेहरूंच्या डोक्यातला भारत हा पूर्णतः वेगळा होता आणि बाकी असलेला भारत आणि कन्हैयालाल आता मुंशी कसं झालंय आयडिया ऑफ इंडिया नावाने आपल्याला काय सांगितलं एक इंग्रजी विचारवंत एक आयडिया ऑफ इंडिया म्हणून जे सांगतात की त्यांच्या याच्यामध्ये तो आयडिया ऑफ इंडिया म्हणजे नेहरूंची आयडिया ऑफ इंडिया. पण आयडिया ऑफ इंडिया म्हणजे काही एका व्यक्तीची आयडिया. नेहरूंचं प्रामुख्याने सांगितलं होतं की ते विज्ञानवादी होते आणि देशाला पुढे न्यायचं होतं. त्याबद्दल काही दुमत असायचं कारण त्याबद्दल त्यांचं कामाबद्दल आदरच आहे. पण हे सगळं करताना आपल्या संस्कृतीची कास सोडावी का किंवा सर्वच गोष्टी जुन्या टाकाऊ आहेत का तर तसं नाहीये.
पण ह्या काळामध्ये दुर्दैवाने अशी काही मांडणी झाली होती की आयडिया ऑफ इंडियाची आता जी संकल्पना आहे, तर त्या काळामध्ये स्वातंत्र्यानंतर ते देश पुढे न्यायचा म्हणून ह्या गोष्टी विसरण्याबद्दल मागे सोडा किंवा अशा पद्धतीचे काही होते. आणि नेहरूंना असं फार वाटायला लागलं होतं की हे काहीतरी हिंदू पुनरुत्थानवाद आहे. म्हणजे ती निगेटिव्ह गोष्टीनेच बघत होते. म्हणजे खुद्द मुन्शीजींना एका कॅबिनेट मिटिंग नंतर म्हणाले होते की तुमचं हिंदू पुनरुत्थानवाद मला पसंत नाहीये. आणि ही जी सुरुवात कशामुळे झाली की मंदिर बांधतायत, मुन्शीजींच्या डोक्यात होतं तसंच अनेक देशातल्या अनेक नद्यांचं पवित्र पाणी आणतात, तसं आपण एक वैश्विक त्याला एक काय म्हणतात एक अधिष्ठान असं मिळाल्यासारखं देऊ. म्हणून त्यांनी काय केलेलं, भारताच्या काही राजदूत परदेशात होते त्यांना त्यांनी विनंती केली होती की तिथल्या नद्यांचं पाणी शक्य असल्यास पाठवावं. तर यात काही असं खूप आक्षेप घेण्यासारखं नव्हतं. ज्यांना शक्य होतं त्यांनी पाठवलं, ज्यांना नसेल त्यांनी काही प्रशासक अडचणींनी नाही शक्य सांगितलं. तर आपले एक सरदार के एम पणिक्कर नावाचे एक म्हणजे अगदी मनाने डाव्या विचारांचे एक होते. ते चीनमध्ये आपले राजदूत होते. तर ते खूप चिडले. आणि गंमत अशी आहे की त्यांनी मध्यंतरी एक हा संदर्भ वाचण्यात आला. हिंडोल सेनगुप्ता नावाचे एक सरदार पटेलांचं चरित्र आहे. त्यांच्या एक याच्यामध्ये माझ्या वाचनात आलं की सरदार पणिक्करांचं पत्र त्याने दिलं होतं. त्यामध्ये त्यांनी काय म्हणावं, म्हणजे आजही ती भाषा असते की हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं विचार लादण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे ही तेव्हापासून हे काही ठराविक पद्धतीने हे आपल्याला सांगितलं जातं की देशासाठी संस्कृतीसाठी केलं म्हणजे तो काहीतरी संघाचा अजेंडा आहे. ही फार जुनी गोष्ट आहे. ही 48, 49, 50 हा सगळा कालखंड आहे. तर त्या काळात त्यामुळे नेहरूंच्या मनात अशी काय भावना होत्या, त्यांना असं वाटत होतं काही केलंय उभं करायचंच नाही. मग मुन्शीजींनी अ, त्यांचं तर त्यांनी ठरवलं होतं की उभं करायचं. सोमनाथ पुनर्निर्माणाची चळवळ चालू असताना मुन्शीजी काँग्रेसमध्येच होते का? हो, हो. मुन्शीजी तेव्हा त्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्या काँग्रेसमध्ये होत्या. ती काय मग काँग्रेसची हिंदू हिताची भूमिका मांडत असताना त्यांना काँग्रेसमध्ये विरोध नाही झाला? अ, आता ह्याच्याबद्दल याचं उत्तर असं देता येईल, की काँग्रेसमध्ये खरं सांगायचं तर किमान या सुरुवातीच्या पुनर्निर्माणाला तर फार जसं म्हटलं पणिक्करांसारखे कोणी मोजकी माणसं असतील. त्या काळामध्ये गांधीजींना मानणाऱ्या अनेकांचीही सांस्कृतिक नाळ ही आपल्या भूमीशी जुळलेली होती. परंतु नेहरूंच्या काही कल्पना अशा होत्या, की त्यांच्या शिक्षणाचा प्रभाव असेल, त्यांच्या विचारावरती एक अ, सोव्हिएत रशिया म्हणा किंवा एक डावा प्रभाव असेल. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये असं काहीतरी देवधर्म मंदिराबद्दल ते म्हणजे काहीतरी प्रतिगामित्वाचं लक्षण वगैरे अशा काही त्यांच्या धारणा निर्माण झाल्या होत्या. पण तो गांधीजींना मानणारी जी माणसं होती, त्या लोकांची काही अशी काही एवढी प्रतिकूल मतं नव्हती. त्यामुळे त्यांना तसं उलट मी म्हटलं तसं काकासाहेब गाडगे, सरदार पटेल या माणसांना तर ते अतिशय अनुकूल होते त्या कालखंडामध्ये. पण असं असतानाही नेहरूंनी जंग पछाडली. म्हणजे त्याबद्दल वाचताना म्हणजे त्यांनी काय केलं नाही. त्यांनी जी आपल्या राजेंद्र प्रसाद राष्ट्रपतींना पत्र पाठवून सांगितलं, याच्या तुम्ही ती जी पूजा असणार प्रतिष्ठापनेची त्याला तुम्ही जाऊ नका. त्यांनी अनेक आपल्या परिचितांना पत्र लिहिली, की हे म्हणजे त्यांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसमधले काही मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना त्यांनी म्हणजे काही प्रांताप्रांताचे त्यांच्याकडे दायित्व होतं. त्यांना सांगितलं, की ह्याला फार महत्त्व देऊ नका. मुन्शीजींच्या पुस्तकात मला उल्लेख त्यांनी मुन्शीजींनी केलाय, की त्या काळामध्ये त्यात मंदिर पुनर्निर्माणात जेव्हा झालं, त्यावेळेस त्याची काही सरकारी माध्यमातून काही वृत्तांमधनं रेडिओ असेल अशी काही दखल सुद्धा घेतली गेली नाही. म्हणजे एक प्राईम मिनिस्टरच सांगतो हे बॉयकॉट करा म्हणून थोडक्यात. अगदी, अगदी. तो बहिष्कारच म्हणजे त्याला दुसरा शब्द नाहीये. त्यामुळे तो अ, त्या काळामध्ये त्यांनी जे जंग पछाडलेलं आहे ते खरंच अशी ते वेदनादायी आहे. त्याचा एक रागही येतो आणि त्याची मांडणी मग अशी सुरू झाली होती त्या काळामध्ये, की नाही एक स्मारक म्हणून जतन करा. तर मुन्शीजींनी नेहरूंना जे पत्र लिहिलेलं आहे, की ते खूप उत्कृष्ट लेखनाचा नमुना आहे. म्हणजे अपमान किंवा अपमानास्पद असं काही न लिहिता अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवरती आक्षेप आहेत नेहरूंचे. मग ते सुद्धा त्यांना स्पष्टीकरण द्यायला लागलं, की यज्ञामध्ये जो विधी आहे, की आपण काही धान्य त्याच्यामध्ये टाकतो, ते सुद्धा त्या खर्चाची सुद्धा कशी तजवीज आहे किंवा ते आपण अन्नधान्याची टंचाई आहे, तर आपण यज्ञात वाया घालवणार नाही. हा जो सगळा खर्च आहे, तो सरकारच करतंय असा तुमचा आक्षेप आहे. पण कुंभमेळ्यासारख्या वेळेस स्थानिक सरकारच ह्या गोष्टी खर्च करत असतं. तर ह्यात काही वावगं नाहीये. आणि मग त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली, की हे का गरजेचं आहे आणि त्याला व्ही-पी मेनन म्हणजे हे आपल्या सरदार पटेलांसोबत त्यांचे एका अर्थी उजवा हात त्यांनी संस्थानांची विलिनीकरणाची जी भूमिका बजावली होती, ते व्ही-पी मेनन. हम्म. त्यांनी ते पत्र वाचलं होतं. त्यांनी त्याला मास्टरपीस असं संबोधलं. ते पुस्तकामध्ये मी त्याचा मुद्दाम उल्लेख केलेला आहे, की ते आवर्जून वाचण्यासारखं पुस्तक आहे, की किती मोठा विरोध असून सुद्धा मुन्शीजी आणि अर्थातच काकासाहेब गाडगे यांनी ते
तो प्रश्न अगदी म्हणजे शेवटपर्यंत त्यांनी तो होईल याची उच- पूर्ण काळजी घेतली. उचलून धरला होता. संस्थानांबद्दल तुम्ही आता सर बोललात, तर त्यामध्ये प्रामुख्याने हैदराबाद संस्थानचा जो लढा होता तो महत्वाचा होता. हैदराबाद म्हणजे आजचं भाग्यनगर, ज्याला आपण म्हणणार आहोत. आणि या भाग्यनगरचा मुक्तीसंग्राम म्हणजे जिहादी प्रवृत्तीवर मिळवलेला विजयच होता. आता म्हणजे तिथे त्या काळात हिंदूंवर खूप सारे अत्याचार होत होते, परंतु तेथील स्थानिक पत्रकारांचं त्याच्यावर दुर्लक्ष पूर्णतः होत होतं. अशा वेळी मुन्शीजींनी तिथे पत्रकारिता करून तिथल्या लोकांच्या म्हणजे तेथील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता. हो, म्हणजे कसं झालं, हैदराबाद हे काही म्हणजे सरदार पटेलांनी त्याला भारताच्या पोटातला कॅन्सर म्हटलं होतं. त्याचं स्थान पाहता आणि एकूण त्याचं उग्र स्वरूप पाहता, तो हैदराबादचा जो नवाब होता, तो काही केल्या निजाम म्हणतो त्याला आपण. तो काही केल्या भारतात येण्यासाठी तयार नव्हता. म्हणून काही काळासाठी ती तडजोड म्हणून त्यांच्यामध्ये जैसे थे किंवा स्टँड स्टील ॲग्रीमेंट असा भारत सरकारने हैदराबादमध्ये करार झाला. आणि त्यावेळेस असं झालं, की हैदराबाद संस्थानाचा एक प्रतिनिधी दिल्लीत असेल, त्याला एजंट जनरल म्हणणार आणि तसाच भारत सरकारचा एक प्रतिनिधी हैदराबादमध्ये असेल. तर ह्या सगळ्या अशी एक योजना झाली आणि मग त्यामध्ये सरदार पटेलांचं म्हणणं होतं, की त्यांचे अतिशय विश्वासू होते मुन्शीजी, की तुम्ही इथे एजंट जनरल म्हणून जावं. मुन्शीजी तिथे पोहोचले. मग तिथून एका अर्थी त्यांचं काम म्हणजे तिथला कानोसा घेणे, तिथे काय परिस्थिती, एक प्रकारे हिंदू तिथले जे भयभीत झाले होते. म्हणजे निजामाचा जो काय निजामाच्या छत्रछायाखाली वाढलेली अ, मजलिसे इत्तेहादुल मुसलमीन, हे जे आता आपल्याला परिचित नाव आहे, त्याचे AIMIM. जे पूर्वज जे आहेत, हम्म. त्याने आता थोडी चातुर्य वापरून थोडं AIMIM केलं, पण ते एमआयएम मजलिस इत्तेहादुल मुसलमीन MIM, हम्म. हे ह्याचे जे कार्यकर्त्यांना रजाकार म्हटलं जायचं. ते भयंकर पाशवी सगळे अत्याचार होते त्यांचे. तर तिथे गेल्यानंतर त्या हिंदूंना थोडा धीर येईल, की भारत सरकारचं कोणाचं तरी आपल्याकडे लक्ष आहे. मग मुन्शीजी तिथे गेले, तिथल्या लोकांची भेटीगाठी घेतल्या. त्यांना खूप चॅलेंजेस आले. निजामाच्या काळामध्ये निजामाच्या पंतप्रधान लायक अलीनी त्याला खूप अडथळे आणले. त्यांना एक प्रकारे आयसोलेट करण्याचा प्रयत्न केला गेला. पण या सगळ्यामधून पण त्यांनी तिकडच्या बातम्या द्यायला सुरुवात केली. ते दौऱ्यावरती जेव्हा जायचे, तेव्हा हिंदू त्यांच्यासोबत तक्रारी सांगायला पण घाबरायचे. म्हणजे काय गंमत व्हायची, ते कारने निघाले ना, गावोगावी त्या रझाकारांचं नेटवर्क होतं. ते सायकलनी त्यांच्या पुढे जायचे, निरोप द्यायचे आणि जिथे त्यांचा दौरा आहे त्या ठिकाणी जायचे आणि मुन्शीजी प्रश्न विचारायचे ना, कोणी उत्तर देऊ शकायचं नाही. कारण का आधी त्यांना धमकवलेलं असायचं रझाकारांनी. दहशत. पण मग ते तिथनं बाहेर आले, की मोठ्या ठिकाणी एका मोठ्या शहराच्या ठिकाणी आले, की मग तिथे काही लोक भेटून त्यांना सांगायचे, की हे काय खरं नाहीये, इथे दहशत कशी. मग त्यांनी तो आवाज हळूहळू दिल्लीला त्यांची काय वार्तापत्र, काय त्यांच्या तारा या सगळ्या जायला सुरुवात झाली. आणि मग दिल्लीला ते गांभीर्य कळायला लागलं. आणि त्या काळात दुर्दैवाने काय होतं, काही पत्रकार खूप तिथे खूप चांगलं काम करत होते. त्याच्याशी त्यांनी काय म्हणतात दोस्ती वाढवली आणि त्या पत्रकारांनी पण जीव धोक्यात घालून काम केलं. पण दुर्दैवाने बरेचशी पत्रकार हे त्या निजामाच्या सगळ्या ह्याच्याखाली होते, मजलिस म्हणजे त्या सगळ्या प्रभावाखाली होते ते. त्यामुळे ती ती प्रेस वॉज अगेन्स्ट हिम असं त्याचं वर्णन आहे, की त्यामुळे ते त्यांना अडथळे आले. त्यामुळे व्हायचं काय, की परस्पर विरोधी वृत्त येतात असे वाटायचे. आणि दुर्दैवाने दिल्लीत सरदार पटेलांचा इतका विश्वास अन्य दिल्लीश्वरांचा नव्हता. म्हणजे तुला लक्षात येईल काय. त्यामुळे त्यांच्यावरती थोडा संशय घेतला गेला, किंवा ते महत्व फार दिलं गेलं नाही. आणि या सगळ्यामधून पण त्यांनी हिंदूंच्या अत्याचाराला वाचा फोडली. आणि गंमत अशी आहे, की ती त्यांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल सुद्धा अलीकडच्या काळात पुन्हा जी मांडणी होते, की नाही त्या काळात त्या सगळ्या ते मुक्ती संग्रामात मुस्लिमांवर अत्याचार झाले. तर आणि काय म्हणतात एक्झॅजरेशन वाढवून सांगितलं मुन्शीजीने. हे आक्षेप ते तेव्हा होते आणि दुर्दैवाने आता ती पुन्हा तशी मंडळी मला वाचण्यात आली परत, की एवढं काही होत नव्हतं. फुटकळ काही गोष्टी वाढवून सांगितल्या मुन्शीने. हा त्यावेळेस तर त्यांच्यावर आक्षेप होता. आणि दुर्दैवाने चटकन त्यांच्यावरती विश्वास ठेवला जात नव्हता. पण नंतर सरदार पटेलांनी लक्ष घातल्यानंतर तो एक प्रश्न सुटायला मदत झाली. त्या काळात मुन्शीजींचं काम हे ती ब्रेव्ह हार्ट म्हणता येईल आपल्याला. तशा प्रकारे त्यांच्यावरती हल्ला करायचा प्रयत्न झाला होता. नक्कीच. आता एक राजकीय कार्यकर्ता ते होतेच, त्याबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातलेही ते एक सन्माननीय व्यक्ती होते. आणि त्यातूनच त्यांनी साहित्य लेखनाकडे पाऊल टाकलं होतं. ते साहित्य लेखनाकडे सुद्धा वळले होते. तर त्यांच्या साहित्य प्रवासाबद्दल काही सांगू शकाल? त्यांची जी धारणा होती, जी की म्हणजे सांस्कृतिक नाळ त्यांची एवढी घट्ट होती, की त्यांच्या त्या साहित्यामध्ये पण त्याचे खूप प्रकट झालेले दिसतात. त्यांनी कथा, सामाजिक पण गोष्टी लिहिल्या, कथा,
कथा, कादंबऱ्या, नाटक लिहिलं त्यांनी, त्या समीक्षा केली आणि त्यांची जवळपास हिंदी आणि त्याच वेळेस त्यांनी जसं ह्याला फिक्शन प्रकार म्हणतो, तसं नॉन फिक्शन भागामध्ये त्यांनी इतिहास लेखन सुद्धा केलं. हम्म. मी असं म्हटलं, की त्यांनी एक सोमनाथकडे त्यांनी एक कादंबरीकार म्हणून पाहिलं, पण त्यांनी एक इतिहासकार म्हणून बघितलं ते सोमनाथ द श्राईन इटर्नल नावाचं पुस्तक, ज्यात त्यांनी अतिशय ऐतिहासिक पुरावे, ऐतिहासिक नोंदी, अगदी अल-बेरुनीच्या काळापासूनच्या नोंदी इथपासून ते सोमनाथ मंदिर पुनर्निर्माण करायचं ठरलं, तेव्हा तिथे उत्खनन जे केलं पुरातत्व विभागाने, त्याचे पूर्ण नकाशे, स्केचेस, फोटोसह त्यांनी उत्कृष्ट पुस्तक पण लिहिलं. तर असं त्यांचं साहित्याचा आवाका प्रचंड होता आणि त्यांनी साहित्याचा उपयोग हा आपला इतिहास कसा गौरवशाली आहे. त्यांची एक कादंबरी तर आहे गुजरातीमध्ये खूप प्रसिद्ध आहे. ती आजही ती वाचली जाते. तर त्यामधून त्यांनी गुजरातच्या गौरवशाली कालखंडाबद्दल सांगितलं आणि गुजरात म्हणजे अर्थातच तो हिंदू वैभवाचा कालखंड त्यांनी पुन्हा एकदा गुजराती समाजासमोर मांडला. त्यांचे सांस्कृतिक धारणांची ज्या होत्या, त्या सुद्धा म्हणजे आता उदाहरणार्थ मंदिराचं उदाहरण द्यायचं झालं, तर सोमनाथ मंदिर फक्त मंदिर निर्माण व्हावं म्हणून एक पूजा करावी हे फक्त मर्यादित नव्हतं. आपली जी परंपरा आहे, की मंदिरं ही ज्ञानाची केंद्र आहेत, कलेची केंद्र आहेत, एक परिसंस्था, इकोसिस्टम जसे शब्द आहेत, तशी होती आपली मंदिरं. टेम्पल इज अ कल्चरल सेंटर. बरोबर. ते फक्त इट इज नॉट जस्ट रिलिजियस, म्हणजे फक्त पूजा करण्यासाठी असं नाही. पण मुन्शीजींनी ती पुनर्निर्माणाच्या वेळेस फार छान प्लॅनिंग केलं होतं. तिथे एक काही गोशाळा असाव्यात. पूर्ण परिसराचे ज्याला आपण आता नाही का डेव्हलपर्स असतात, तसं त्यांनी ते विकास व्हावा पूर्ण परिसराचा. ते सर्व जातींसाठी खुलं असावं. तिथे काही कला, संस्कृतचा अभ्यास व्हावा म्हणून त्यांनी तिथे काही मंदिराशी संबंधित काही एक रचना असावी. असा त्यांचा सांस्कृतिक आवाका पण खूप मोठा होता. फक्त धार्मिक काय पूजापाठ ह्या एवढ्यापुरतं मर्यादित नव्हतं आणि स्वाभाविकपणे साहित्यात त्याचं अनेकदा प्रतिबिंब पडलेलं दिसतं. सांस्कृतिक मूल्य रुजवताना त्याची सुरुवात समाजाच्या मुळापासून झाली पाहिजे, ती म्हणजे मुलांच्या लहानपणापासून झाली पाहिजे. हा विचार मुन्शींच्या कामामध्ये सातत्याने आपल्याला दिसून येतो. या विचारालाच पुढे नेत त्यांनी आपल्याकडे भारतीय विद्याभवनची स्थापना केली आणि भारतीय विद्याभवनच्या स्थापनेमागे नेमका अजून त्यांचा काय विचार होता आणि ते शिक्षणाकडे कसं पाहत? हो, तुझ्या प्रश्नामध्येच त्याचा भाग आलेला आहे. हम्म. तर म्हणजे त्यांचं जे दुःख काय होतं, की काळ बदलतोय आणि सांस्कृतिक मूल्यांचा ऱ्हास होतोय. हम्म. तर साधारणपणे 35-40च्या दशकापर्यंत थोडा अंदाज यायला लागला होता, की आज ना उद्या स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता तरी आहे. विशेषतः दुसरं महायुद्धानंतर ते एक वाटायला लागलं होतं, की हां, आता हे कदाचित लांब नसेल. तर त्या काळात त्यांना वाटलं, की स्वातंत्र्य तर येणारच आहे. पण हा स्वातंत्र्य हे समाज ते पेलू शकेल का स्वातंत्र्य? आपल्या समाजामध्ये काही चुकीच्या रूढी आहेत. तसं काही विस्मरणाचा आपल्याला एक दुर्दैवाने हिंदू समाजाला तो आजार आहे. आपल्या काही चांगल्या गोष्टींचा आपल्याला विसर पडतो. तर त्यांच्या मनात असं होतं, की ही जी मूल्य आपली हिंदू सांस्कृतिक मूल्य आहेत, ती आपण कशी रुजवणार? तर ती शिक्षणातनं रुजवली तर सगळ्यात उत्तम उपाय आणि दुर्दैवाने इंग्रजांच्या काळापासून जी शिक्षण पद्धतीत जी बदल झालाय, त्यामुळे ते एक वसाहतवादी आपण नेहमी त्यांच्या खालीच राहायचं, मग आपल्याकडे काहीच नव्हतं. ही दुर्दैवानी मांडणी त्यांनी इंग्रजांनीही केली आणि त्या काळात अनेक भारतीय विचारवंतांनी त्यांची ओढली. मुन्शीजींना असं वाटायचं, की ही वसाहतवाद हा जो प्रभाव आहे पाश्चात्य शिक्षणाचा, तो आपण आपली भाषा संस्कृत सारखी आपली भाषा एवढी ज्ञानाचा खजिना ती विसरत चाललोय. मुन्शीजींनी ठरवलं होतं, की ह्या गोष्टी आपण आपल्यापासून सुरुवात केल्याशिवाय होणार. त्यांचं वैशिष्ट्य काय, की फक्त ते आर्मचेअर काय म्हणतात विचारवंत खुर्चीत बसून विचार करतायत कुठेतरी हस्तिनापुरात म्हणून असं नव्हतं. त्यांच्या डोक्यात कल्पना आल्या, की ते रुजवेपर्यंत त्यांची धडपड चालू असायची. त्याच्यातून त्यांनी भारतीय विद्याभवनची स्थापना केली. ते भारतीय विद्याभवनमध्ये मग हे सगळं आपले मूल्य शिक्षण किंवा संस्कृती, कलांचे ते अतिशय भोक्ते होते, त्यांना जाण होती. तर त्यानिमित्ताने अगदी नृत्याच्या माध्यमातून प्रकटीकरण होऊ शकतं, नाट्यकलेच्या माध्यमातून असे अनेक त्यांनी तिथे काय म्हणतात अभ्यासक्रमाला सुरुवात केली आणि मग त्यांनी त्यानंतर त्यांचा इतिहासाच्या अभ्यासावर पण एक प्रखरशाने भर होता. बरोबर. बरोबर. ते त्यांनी तो म्हणजे जसं अकॅडमिक काही गोष्टी शिक्षणातून आपण सांस्कृतिक गोष्टींची मूल्य आपण रुजवू शकतो. तर तशा प्रकारे ते त्यांनी भारतीय विद्याभवनच्या माध्यमातून जसे प्रयत्न सुरू केले, तसं त्यांनी उत्तम साहित्य निर्माण करावं. हे सुद्धा त्यांनी भारतीय विद्याभवनतर्फे एक प्रकाशन स्वतःचं त्यांनी जे सुरू केलं, भारतीय विद्याभवनचं प्रकाशन. त्यांनी त्याच्यात संस्कृतीवरती वेगवेगळ्या दृष्टीने प्रकाश टाकणाऱ्या अनेक पुस्तकांची निर्मिती केली त्यांनी. त्याच्यात अध्यात्म असेल, इतिहास असेल, तर त्यातला तो इतिहासाचा तू आत्ता उल्लेख केलास. तर पुन्हा तेच की वसाहतवादी मानसिकतेतनं आपण बघतोय. मग
त्यांची अशी धारणा होती की इतिहासाने एकमेकांना जोडलं पाहिजे. पण ह्याचा अर्थ असा नाही की जे घडलं ते नाकारायचं. तर त्या काळामध्ये त्यांनी इतिहास लेखनासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि प्रसिद्ध इतिहासकार ज्यांनी पुराण पुराण म्हणजे जुन्या काळातल्या एन्शंट इंडिया ज्याला म्हणतो त्या काळातल्या भारताचा खूप अभ्यास होता. ढाका विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. ते त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी मुन्शीजींनी त्यांना एक प्रस्ताव दिला की आपण इतिहासाची वैदिक काळापासूनची पूर्ण इतिहास आतापर्यंत आपण लिहूयात. तर मग ती वारसी मजुमदार त्याच्यासाठी तयार झाले. त्यांनी एक हम्म. त्यांच्यासाठी उत्तम टीम निवडली आणि त्याचे ते मुख्य संपादक वारसी मजुमदार बनले. आणि तो जो इतिहास लेखनाचा प्रकल्प आहे, तो मला खूप वैशिष्ट्यपूर्ण वाटतो. तर तोपर्यंत वसाहतवादी मानसिकता, काही हळू-हळू कम्युनिस्ट विचारांचा त्याच्यामध्ये काही थोडा शिरकाव व्हायला लागला होता. तर ह्या काळामध्ये त्या सगळ्या विचारांपासून मुक्त आणि एक तटस्थपणे लिहिलेला इतिहास म्हणून त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरी गमतीची गोष्ट अशी, मुन्शीजींनी साधारण ह्या प्रकल्पावर आर.सी. मुजुमदारांना 44 सालाच्या आसपास त्यांना साधारणपणे ती रचना केली आणि मग नंतर स्वातंत्र्य पण मिळालं. तर तर त्या कालखंडामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अर्थातच सरकारतर्फे एक स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास लिहिला जावा ऑफिशियली अशी एक काही योजना झाली आणि इंडियन हिस्ट्री काँग्रेस नावाची इतिहासकारांची एक मोठी एक संघटना म्हणजे असा एक मंच होता. त्यांच्यातर्फे पण एक काही प्रस्ताव होते की अशी मांडणी इतिहासाची व्हावी. तर मुन्शीजींचं त्याच्यावरती ऑलरेडी काम सुरू झालेलं होतं. तर ह्या सगळ्या इतिहासाच्या मांडणीमध्ये आर.सी. मजुमदार त्या सरकारी जी काही समिती सरकारतर्फेच्या योजनेमध्ये पण सुरुवातीला त्या काळात होते. पण मग तिथून ते मतभेद होऊन काही बाहेर पडले. तर त्या काळामध्ये अशी गंमत होती, की इंडियन हिस्ट्री काँग्रेस म्हणा किंवा सरकारी योजना ह्याच्यामध्ये मुन्शीजींच्या पण प्रकल्पाचा काही सहभाग व्हावा का? ह्याच्याबद्दल हम्म. थोडी विचारणा झाली. तेव्हा त्यांनी ते पूर्णपणे नाकारलं, की ह्यांना ह्यांचा इतिहास हा शालेय लेव्हलचा असेल. अशी त्यांच्याकडून एका नामवंत माणसाने उल्लेख केला आणि असं झालं, की सरकारी योजनेमधून जे काही प्रकल्प झाले, ते यशस्वी होऊ शकले नाहीत आणि मुन्शीजींच्या कालखंडात जो सुरू झालेला म्हणजे 44 साली, ते मुन्शीजी 71ला गेले. 77 साली तो प्रकल्प पूर्ण झाला. अतिशय सुदैवाने आर.सी. मुजुमदार तेव्हा हयात होते. खूप हम्म. वयाने खूप ज्येष्ठ होते ते. पण तो प्रकल्प पूर्ण झाला आणि त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात मजुमदारांनी खूप मनापासून मुन्शीजींचा उल्लेख केला, की मला किती सहकार्य केलं. केलं. त्यांना न पटणाऱ्या गोष्टी की त्यांनी केवळ त्यांचा मजुमदारांचा अधिकार मोठा आहे म्हणून मान्य केल्या. हे वैशिष्ट्य आहे आणि 77 साली ज्या 11वा खंड यांचा प्रकाशित झाला, मोठमोठे 500-1000 पानाचे खंड आहेत ते. त्यावेळेस त्या सरकारी योजनेतले फक्त 2 खंड प्रकाशित झाले होते. त्याच्यासाठी काय खर्च झाले, त्याचं पुढे काय झालं कळलं. म्हणजे इतिहासकारांनी काय आपल्या याच्यामध्ये करून ठेवलेलं आहे आणि त्याच वेळेस मुन्शीजींच्या माध्यमातून जो इतिहास तटस्थ इतिहास मांडला गेलेला आहे त्या भारतीय विद्यापीठ, दुर्दैवाने ह्याचं काही कुठल्या आज अभ्यासक्रमामध्ये कुठे आलं नाहीये, नाही. तर आता उल्लेख आपली नाहीये. जबाबदारी आहे, की हम्म. त्याचं वाचन होऊन त्याची नुसार काही मांडणी करावी असं एक आपली जबाबदारी ती. नक्कीच आहे सर. याच्यासोबतच म्हणजे आपण हा सगळा प्रवास आतापर्यंत त्यांचा पाहिला. याच्यासोबत पुढे जात असताना म्हणजे एक मोठा काळ साधारण 30 ते 35 वर्ष किंवा 40 वर्ष ते काँग्रेसमध्ये होते आणि वयाच्या 70त साधारण त्यांनी काँग्रेस सोडायचा निर्णय घेतला. तर तो सोडायचा निर्णय का घेतला होता? त्यांच्या मुख्य कारण त्यांचं असं होतं, की कसं होतं, स्वातंत्र्यानंतर एक अपेक्षा होत्या, की आता खूप गोष्टी लोकांच्या अँबिशन्स म्हणतो त्याला, खूप जास्त होत्या. पण काय व्हायला लागलं, एक पहिल्या दशकभरामध्ये ना, जी अपेक्षा होती प्रगतीची, ती तशी काही दिसेना. म्हणजे अगदी गोष्ट स्वाभाविक होती, की त्याला काही एक मांडणी केली तर थोडा वेळ लागू शकतो. पण प्रत्यक्ष ग्राउंड रिॲलिटी म्हणतो त्याच्यावर काहीच होताना दिसत नव्हते. विशेषतः काही आर्थिक धोरणं होती, हम्म. अनेक प्रकारची बंधनं होती. त्या काळात व्यवसाय वगैरे करणं अतिशय कठीण होतं. ज्याला पुढे लायसन्स राज नावाने प्रसिद्ध झालं, की खूप व्यवसाय करणं म्हणजे स्वतःला अडकवून घेण्यासारखं होतं. ती विचारसरणीवर तो सोव्हिएत विचारांचा प्रभाव, नेहरूंचा एक तो कम्युनिझमचा असलेलं सुप्त आकर्षण, तो सगळ्या त्या आर्थिक धोरणांमध्ये खूप पडत चालला होता आणि त्यामुळे ती मार्केट काय म्हणतात, खुलं मार्केट किंवा ह्या गोष्टीचा विचारच होत नव्हता. मग कॉर्पोरेट फार्मिंगमध्ये रशियाच्या धर्तीवर काहीतरी करणे वगैरे ह्या पद्धतीचे विचार सगळे चालले होते आणि मुन्शीजी हे केवळ नेहरूंशी काही मतभेद त्यांचे होत होते हे कारण नव्हतं. त्यांनी 47-48 साली म्हणजे स्वातंत्र्याच्या मिळण्याच्या आसपासच त्यांनी कोऑपरेटिव्ह फार्मिंगवर टीका करणारे लेख लिहिले. त्यामुळे आर्थिक कारणं खूप होती, प्रगती म्हणावीशी होत नव्हती. सांस्कृतिक मूल्य जी रुजली पाहिजेत आणि ती याच्यात होत नव्हती. ही काही फक्त एखाद्या संस्थेची, मुन्शीजींची किंवा एका हिंदुत्ववादी संघटनेची जबाबदारी नाही, सर्वांची जबाबदारी आहे.
पण सरकारी धोरणात त्याची प्रतिबिंब नव्हती. आपलं शिक्षणाचं, राष्ट्रीय शिक्षणाचा समावेश असला पाहिजे. काही एका आपल्या त्यातून आपल्या हिंदू मूल्यांबद्दल किंवा हिंदू म्हणण्यापेक्षा काही आपल्या पारंपरिक काही चांगल्या गोष्टी आहेत, जे काही संस्कृती फक्त धर्मापुरता मर्यादित न राहणाऱ्या अनेक गोष्टी आहेत, की ज्या इथे राहणाऱ्यांनी पण मान्य केलेल्या आहेत. त्या न येता ठराविक पद्धतीची मांडणी व्हायला या सगळ्यातून ते एक अस्वस्थता अनेकांच्या मनात येत होती. तसे ते चक्रवर्ती राजगोपालाचारी पण खूप ज्येष्ठ नेते होते. हम्म. त्यांनाही वाटायला लागलं, की आता ही वेळ आली, की काँग्रेसमध्ये राहून काही होऊ शकत नाही. आणि जसं मगाशी मी उल्लेख केला, की सरदार पटेल गेल्यानंतर नेहरूंना तसा त्या कोणावर तोलामोलाचा वचक ठेवणारं म्हणा किंवा किंवा काही योग्य मार्गासाठी, योग्य कारणांसाठी विरोध करणारं प्रेशराईज कोणी करणारा किंवा उरलं विरोध नाही. करणारा कोणी उरलं नाही. बरोबर. त्यामुळे कसं झालं, की फक्त त्यांच्या पाठीमागे त्यांच्या मर्जीने ह्या अशा अनेक गोष्टी हम्म. होऊ लागल्या. म्हणजे आपण म्हणतो, की एक उदारमतवाद होता. त्या काळानुसार होत्या ही गोष्टी काही. पण तो उदारमतवाद खरंच तसा होता का? हे म्हणजे उदारमतवाद वगैरे ठीक आहे सर, पण आपण 47 ला स्वातंत्र्य मिळवल्यानंतर 92 पर्यंत लिबरलायझेशन साठी थांबावं लागलं होतं. बरोबर आहे. मग ह्या आर्थिक आणि सांस्कृतिक किंवा ह्या अभिव्यक्ती या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये होत्या, की म्हणजे स्वतंत्र पक्ष म्हणजे राजाजींनी आणि यांनी मिळून स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. त्यांचे विचार त्या काळात खूप क्रांतिकारी होते. मार्केट खुलं असलं पाहिजे वगैरे असे आर्थिकदृष्ट्या उजवे विचार त्यांचे होते. आणि प्रत्यक्षात ते आपलं पक्ष म्हणून त्यांचं असलं, तर सरकार म्हणून ते 92 साली आपल्यापर्यंत आलं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांच्यामध्ये ती अस्वस्थता होती आणि काही म्हणावं तसं खरं सांगायचं तर घडत काही नव्हतं. अडथळे पण येत होते. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना स्वतःला म्हणजे असं म्हणतो, की आता स्वतंत्र भारताची नवीन स्वप्न काही आहेत, की आपलं सगळीकडे सगळ्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य दुर्दैव. आणि मुन्शीजींना एक अनुभव फार वाईट आलेला. राज्यपाल होते ते उत्तर प्रदेशचे. तेव्हा एक जुनं पुस्तक होतं, एक हेनरी थॉमस नावाच्या लेखकाने 40च्या दशकात लिहिलेलं एक प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तिमत्व, धार्मिक म्हणजे जे मोझेस असतील, प्रेषित मोहम्मद असतील, येशू ख्रिस्त असतील, यांच्याबद्दल त्यांनी काही अब्राहमिक त्यांची रिलिजन्स वरच्या बऱ्याच प्रकारचे होते specifically. त्याच्यामध्ये. हा, ओके. तर त्याच्यावरती त्यांनी पुस्तक 40च्या दशकात दिलेलं. ते हम्म. भारतीय विद्यापीठ तर्फे प्रकाशित झालं होतं. बऱ्याच नंतर प्रकाशित झालं होतं. आणि हे राज्यपाल होते उत्तर प्रदेशाचे, मुन्शीजी. ही 52 ते 57च्या दरम्यान ते राज्यपाल होते. तर त्या काळामध्ये ती तेव्हापासूनची जी एक असते ना, की हे आम्हाला मान्य नाही, तर मग हा आमच्या प्रेषितांचा अपमान आहे, अशी एक सियासत नावाचं एक हे होतं, वृत्तपत्र चालायचं उत्तर प्रदेशात. त्यांनी ते खूप दंगली पेटवल्या, की तुम्ही काय बघताय, की आव्हान स्वीकारा तुम्ही, असा माणूस आपल्याकडे आपला हे झालाय. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी, की आपले जे व्यक्ती काय म्हणतात, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते आपले पंतप्रधान नेहरू. त्यांनी त्या दंगली वाढतायत म्हणल्यानंतर ते अस्वस्थ झाले. आणि त्यांनी मुन्शीजींना सांगितलं, की तुम्ही हे पुस्तक बाजारातून पाठवा, ह्याचा काही मला चांगल्या दर्जाचं पुस्तक पण नाही, असे पण त्यांनी अभिप्राय दिला. बर. आणि हे पुस्तक मागे घ्यायला लावलं त्यांनी. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी होत्या. तर मनात अस्वस्थता होती, आर्थिक धोरणं होती, अनेक कारणांमुळे त्यांनी वेगळ्या पक्षाची स्थापना केली. येस, काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी एका वेगळ्या पक्षाची स्थापना केली. ही स्थापना केल्यानंतर ते एका दुसऱ्या संस्थेच्या निर्माणात सुद्धा सक्रिय होते. ती म्हणजे विश्व हिंदू परिषद. हो, हो. विश्व हिंदू परिषद तसं बघायला गेलं तर ती एका मातृसंस्थेची सहसंस्था. आज आपण त्याच्याकडे बरोबर. अशा दृष्टीने बघतो. बरोबर. पण त्या काळात तिची काय म्हणता येईल, फाउंडेशन जे आहे बरोबर. ते एक स्वतंत्र संस्था म्हणूनच झालं होतं. आणि त्या संस्थापकांपैकी एक कन्हैयालाल मुन्शी हो, होते. हो. ही एक म्हणजे मला विशेष काय घटना का वाटते, ते त्यावेळेस पण पक्ष म्हणून स्वतंत्र पक्षामध्येच होते. म्हणजे ज्याची ओळख काही हिंदुत्ववादी पक्ष म्हणून नव्हती, ते अशा पक्षामध्येच होते. पण विश्व हिंदू परिषद स्थापनेचं एक वैशिष्ट्य, त्याचा जो गाभा आहे, की तो मुळात ती संस्था राजकीय भिंतींच्या पलीकडचीच होती. म्हणजे गोळवलकर गुरुजींच्या मनात ती स्थापनेच्या पूर्वीचे जे काही विचार होते, की त्या काळामध्ये हिंदू हितासाठी पण अनेक संकट असल्याने अनेक गोष्टी झाल्या होत्या. त्याच्यामध्ये मध्य प्रदेशात जी काही धर्मांतर मिशनऱ्यांनी केली, त्यांनी काही अहवाल आले होते. त्यामुळे हिंदू विचारवंतांमध्ये खूप अस्वस्थता पण होती. मग त्यातून वाट देण्यासाठी आपण अनेक गोष्टी करू शकतो. काही धार्मिक सुधारणा करू शकतो. धर्मावरची काही संकटं रोखू शकतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये पक्षाचा काही संबंध नाही, अशी गुरुजींची स्पष्ट भूमिका होती. त्यामुळे स्वाभाविकपणे जे हिंदू हितासाठी काम करणारी माणसं, ते सगळ्यांसाठी आवाहन होतं. आणि दादासाहेब आपटे हे जे
विश्व हिंदू परिषद एका अर्थी पण त्यांनी सीईओ त्यावेळेस ते म्हणू शकतो. त्यांनी सगळी ती जुळवाजुळव केली. तर ते कन्हैयालाल मुंशींचे ज्युनियर होते, वकील होते स्वतः. आणि कन्हैयालाल मुंशी ज्युनियर होते, त्यांना गुरुस्थानी म्हणायचे कन्हैयालाल मुंशींना. तर त्यांनी त्यांची भेट घेतली, त्यांना ही सगळी संकल्पना समजावून सांगितली. आणि मग मुंशीजी तर कायम म्हणजे त्या हिंदू हितासाठी काही ना काहीतरी योगदान त्यांचं असायचं, प्रत्यक्ष असेल अप्रत्यक्ष असेल. म्हणजे आणि त्यांचा विविध टप्प्यांवर हिंदुत्ववादी संघटना, पक्ष यांच्याशी संबंध आले होते. त्या संघटनांनाही ते जवळचे वाटायचे. 45 सालचा मगाशी मी त्या संघाच्या उत्सवातला मी उल्लेख केला. काही एक काळ असा होता की ज्यामध्ये ते हिंदू महासभेशी त्यांचा अखंड हिंदुस्थान चळवळीमध्ये त्यांच्या संदर्भात संबंध आला. श्यामाप्रसाद मुखर्जींची मैत्री होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी त्यांना आदर होता. त्यांच्या शेवटच्या आजारपणामध्ये वगैरे तसं काँग्रेस किंवा अशा मंडळींपैकी काय फार मंडळींचं कोणाचं तिकडे काय स्वाभाविक कारणाने दुर्लक्ष होत होतं. पण हे स्वतः त्यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांचे एक हे थोडं अर्थात विश्व हिंदू परिषदेच्या नंतरचं आहे हे मी सांगितलं ते. पण त्यांच्या मनात आदरभाव होता त्या बाबतीत. तर त्यामुळे हिंदू संघटनांपासून ते काही फार लांब होते अशातला भाग नाही. आणि प्रत्यक्ष ह्या विश्व हिंदू परिषदेची रचना ही पक्षातीतच होती. त्यामुळे काँग्रेस म्हणा किंवा मास्टर तारासिंग यांच्यासारखे शीख नेते त्याच्यामध्ये सहभागी होते, जैन मुनी होते त्याच्यामध्ये. तर ही अशी एक सर्वसमावेशक त्याची जी रचना होती की हिंदू समाज जे काय म्हणतात हिंदू परंपरेतले सनातन परंपरेतलं हिंदू असतील, शीख असतील, जैन असतील, या सगळ्या माणसांचं एक एकत्र येऊन त्यांनी काम करण्याचा तो विचार होता. तर त्यावेळेस मुंशीजींना ते पटलं आणि सांदीपनी आश्रमामध्ये 64 साली जो जन्माष्टमीच्या दिवशी एक स्थापना झाली, त्यावेळेस 8 जणांचं त्याला प्रमुख आपण काय म्हणतो संस्थापक म्हणतो. तर त्यावेळेस त्यांनी विश्व हिंदू परिषदेची उद्दिष्ट काय असतील तर अशी चर्चा त्याची ती मांडली, ती मुंशीजींनी मांडली. त्यामुळे तो एक पक्षाच्या पलीकडे जाऊन पण हिंदू हित जपणारी व्यक्ती हे पण मला त्यांच्या अभ्यासामध्ये जाणवतं. म्हणजे राजकीय भूमिका काही असू शकतात पण व्यापक हिंदू हिताकडे त्यांचं पूर्ण लक्ष होतं. करेक्ट. म्हणजे रूढार्थाने हिंदुत्ववादी पक्षात नसून सुद्धा हिंदू हिताची भूमिका सातत्याने घेणारे म्हणजे कन्हैयालाल मुंशी. सर, आता या चर्चेच्या शेवटाकडे येताना मला एक प्रश्न साहजिक पडतो, तो म्हणजे की आपण आता या निमित्ताने अनेक वाचकांपर्यंत पोहोचणार आहात, तर या पुस्तकाचं नाव थोडंसं असं कठीण का ठेवलं? प्रश्न स्वाभाविक आहे तुझा. खरं सांगायचं तर ह्या विषयावरती आमची पण चर्चा झाली होती. मला वाचताना पूर्ण काय जाणवलं होतं की त्यांचं सांस्कृतिक कार्यावरती आपला फोकस आहे, ते पूर्ण दिसलं पाहिजे. आणि त्यांच्या लिखाणामध्ये ना कायम रेनेसान्स या शब्दाचा उल्लेख होतो. रेनेसान्सचा आपण एक साधारणपणे अर्थ घेतो की पुनर्जागरण. युरोपच्या इतिहासात ही संकल्पना खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी ती आपल्या इथे रेनेसान्सच्या शब्दाचा वापर केला. त्यांच्याबद्दल लिहिताना सुद्धा त्यांना रेनेसान्स मॅन असं म्हणलेलं. तर त्यांची भूमिका याच्यामध्ये काय होती की जुन्या मी मगाशी म्हटलं की आपली पुन्हा सांस्कृतिक मूल्यांची स्थापना करायची आणि जुनी म्हणी बुरसटलेली नाही. ज्या काळामध्ये ते गृहमंत्री होते त्यावेळेस त्यांनी मुंबई सरकारतर्फे मंदिर प्रवेश सर्व जातींना दिला जावा या दृष्टीने सरकारचे जे सगळे विचार विनिमय झाला, तर मुंशींनी अतिशय आग्रहाने विधानसभेमध्ये भाषण दिले की जातीपातीला आपल्या इथे स्थान नाही आणि तो मंदिर प्रवेशाचा आड येऊ शकतच नाही. त्यामुळे त्यांचं प्रगतिशील हिंदुत्व हा जो होता ते सगळं त्यांचा विचार होता. आणि हे जागरण आपलं कसं आपण करू शकतो म्हणून त्यांनी ते पुनर्जागरण जे म्हटलेलं त्याचा त्यांनी सतत उल्लेख केलाय. आणि त्यांच्या मते हे पुनर्जागरणाची त्यामुळे काय म्हणतात सांस्कृतिक पुनर्जागरण हे शीर्षकात येणं अपेक्षित होतं. पण त्यांची भूमिका काय होती की ते काही प्रणेते नाही म्हणू शकत की त्यांनी सुरुवात केली असे नाही. त्यांनी कुठेही असा दावा केलेला नाही. उलट त्यांचं म्हणणं होतं पुनर्जागरणाचं महत्वाचं काम 4 माणसं आहेत, दयानंद सरस्वती, त्याच्यानंतर योगी म्हणजे योगी अरविंद, नंतर अरविंद घोष. पण त्यांनी दार्शनिक मांडणी केली योगी अरविंद, स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी. ही साधारणपणे एक असाधारण आध्यात्मिक दृष्टीने आणि साहित्यामध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी एक भारतीय साहित्यामध्ये एक मूल्य पुन्हा एकदा ती स्वातंत्र्याची आस दाखवणे या सगळ्या गोष्टी बंकिमचंद्रांनी सुरू केल्या. त्यामुळे त्यांचं अशी नम्र भावना होती की त्यांचं बंकिमचंद्रांचं काम मी पुढे नेतोय, मी काही वेगळं करत नाही. तर मला याच्यासाठी शब्द काय म्हणावं की प्रणेता म्हणजे सुरुवात करणार, मग हे काम पुढे नेणारा किंवा एक प्रकारे सांस्कृतिक यज्ञ त्यांचा चालू होता पुनर्जागरणाचा. मग अध्वर्यू म्हणजे काय, तर तो यज्ञामध्ये काही एक संकल्पना आहे यजुर्वेदी ऋत्विज. तर तो माणूस हा यज्ञामध्ये एक प्रकारे आपण समर्पण देऊन तो यज्ञ
पुढे चालू राहील ह्याची तो काळजी घेत असतो. त्यामुळे मला असं वाटलं की सांस्कृतिक पुनर्जागरणाचा यज्ञ मांडलेली व्यक्ती म्हणजे अध्वर्यू. त्यामुळे आमची खूप चर्चा झाली होती, माझी संपादकांशी चर्चा झाली होती, बरेच शीर्षकांचा विचार झाला. पण नंतर असं लक्षात आलं की त्यांच्या कार्याचं सगळ्यात उत्तम मूल्यमापन करायचं असेल, थोडा आपण क्लिष्टतेचा धोका घेतला पाहिजे. त्यामुळे तसं नाव ठेवलं. खूपच छान. आणि यानंतर आजच्या सगळ्या घडामोडींकडे पाहत असताना म्हणजे आपण या पुस्तकात मुन्शीजींचं पूर्ण कार्य, त्यांचे विविध पैलू, त्यांचे विविध अंगांचे अभ्यास, त्यांचं भारतीय विद्याभवनची स्थापना, सोमनाथ मंदिराचं पुनर्निर्माण, त्यांचं होम रूल लीगमध्ये असलेलं स्थान, त्याच्यानंतर विधिमंडळात म्हणजे आपल्याकडे जो आज आपण गेली अनेक वर्ष इलेक्शन होतं आणि लोक निवडून जातात आणि मग ते शपथ घेतात, मैं ईश्वर साक्ष शपथ लेता हूं. तर ते ईश्वर साक्ष शपथ लेता हूंचा जे शब्द आहे त्याच्या आड सेक्युलरिझम येऊ नये यासाठी सुद्धा मुन्शीजी भांडलेले आहेत. हो, हो. म्हणजे आणि असं सगळं असताना म्हणजे आज आपण आजच्या घडामोडी पाहत असताना राजकीय असतील, सांस्कृतिक असतील किंवा सामाजिक असतील, त्यांच्या विचारांचा रेलेव्हन्स तुम्ही कसा सांगाल? हां, हां, म्हणजे बऱ्याचदा असं होतं, की पूर्वीच्या काळात आमची छान म्हणजे ग्रेट माणसं होती. पण आत्ता त्याचा संदर्भ काय? मला वाटतं जसं काही बोलण्यामध्ये काही मूल्यही चिरंतन असतात आणि ती काही काळ बदलला म्हणून विसरून जावं, त्या काळात ओघात त्याच्यात काही जर त्रुटी शिरल्या असतील, त्याची चिकित्सा करून त्या बाजूला कराव्यात, पण त्याची काही संपूर्ण नाकारण्याची गरज नसते. तर त्या दृष्टीने त्यांचे मला विचार महत्त्वाचे वाटतात. आणि काही गोष्टीमध्ये त्यांचा म्हणजे आता तो संविधान सभा किंवा आपण घटना समिती जी होती, त्याच्या चर्चांमध्ये मुन्शीजींचा खूप मोठा वाटा होता. म्हणजे सर्वात जास्त ज्या उपसमित्या होत्या, त्यामध्ये तुम्हाला मुन्शीजींचं नाव दिसेल. तसं ईश्वर साक्ष शपथ हा एक त्यावेळेस त्याच्यावरती बरेच चर्चा झाली. हिंदू हिताच्या अनेक गोष्टी त्यांच्या चर्चेमध्ये एका अर्थी त्यांचा रिलेव्हन्स काय म्हणलं तर त्या तरतुदी आत्तापर्यंत हिंदू हिताच्या काही आपल्याला आलेल्या ज्या दिसतात, त्याच्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्याबद्दल मला त्यांचा तो एक प्रकारे तो रिलेव्हन्स म्हणजे काय ते त्यांनी मांडलेलं स्वतंत्र मतदारसंघ धार्मिकदृष्ट्या नसावेत किंवा अल्पसंख्याक समितीवरती काही अवाजवी मागण्या असू नयेत किंवा अशा सगळ्या गोष्टी त्यांनी त्यातही हिंदू हिताचे विचार केलेले आपल्याला आवर्जून जाणवतं. तर एका अर्थी ती लिगसी, तो वारसा आता घटना ती आपली जी आपण आत्ता घटने आपण सर्वोच्च मानतो, तर त्याच्यामध्ये तो त्यांचं प्रतिबिंब पडलं. त्या दृष्टीने त्यांचा रिलेव्हन्स मला वाटतो. आणि काही ज्या संकल्पना मला वाचताना गंमत वाटत होती. आजकाल पुन्हा एकदा प्रकाशात आलेल्या काही संकल्पना आहेत. ते म्हणजे गुजरातची अस्मिता. आता हा त्यांनी निर्माण केलेला शब्द आहे. पण तो खूप त्यांचा म्हणजे आज तो वेगळ्या कारणाने आपल्याला माहिती आहे, गेली 10-20 वर्ष तो वापरला जातोय. त्याच्या मागची त्यांची भूमिका स्पष्ट होती. आणि गुजराती साहित्यामधून गुजराती काय म्हणतात एक प्रकारची भावना चेतवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, की ही गुजरातची अस्मिता, की ह्या अस्मितेने एकेकाळी वैभव दाखवलेलं आहे. आणि स्वाभाविकपणे हे वैभव एक कुठल्या विशिष्ट प्रांताचं म्हणून नव्हतं. तो हिंदू अभिव्यक्तीचं एक काय म्हणतात हिंदू विचारांची स्थानिक अभिव्यक्ती होती. त्यामुळे त्या बाबतीत ते खूप स्पष्ट होते, की गुजरातची अस्मिता ही राष्ट्रीय अस्मितेपेक्षा मोठी नाही, त्याचा तो एका भागातलं प्रकटीकरण आहे. त्यामुळे ते गुजराती अस्मिते शब्दाबद्दल विशेष वाटतं मला, की ती देश म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये राजकीय संदर्भामध्ये ते वापरलं जातं. पण आपल्या अस्मिता या राष्ट्रापेक्षा मोठ्या होऊ शकत नाहीत. मग त्यामुळे काही दुर्दैवाने काही प्रांतांमध्ये दक्षिणेकडे असं फुटीरतावादाचे प्रयत्न झाले होते. त्यावेळेस त्यांनी त्या भाषिक अस्मितेवरून टीकाही केलेली, भाषिक अस्मितेचं रूपांतर फुटीत होऊ नये म्हणून. तर ते विचार मला रिलेव्हंट वाटतात. त्याच्यानंतर संविधानाच्या निर्मिती होत असताना चर्चा ज्या झालेल्या त्यात राज्यांना अधिकार किती असावेत, केंद्राला किती असावेत, कोणाला जास्त असावे, याच्यावर खूप चर्चा झाल्या. तर मुन्शीजींचं मत त्यावेळेस केंद्र सरकार अतिशय प्रभावी असलं पाहिजे याच्याकडे त्यांचं अतिशय लक्ष होतं. कारण त्यांचं म्हणणं होतं, की राज्य काही कारणाने व्यवस्था राखू शकले नाहीत, तर कोणाचा काही कारणाने वचक असला पाहिजे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे दुर्दैवाने आता काही पुन्हा फुटीरतावादी शक्ती आपण बघत असतो. त्याच्यामुळे काही म्हणजे खलिस्तान सारखे असेल किंवा काही जिहादी प्रवृत्तीतनं काही ना काही फुटीरतावादाची आपल्याला पुन्हा भीती वाटायला लागली. तर त्या काळामध्ये आपण केंद्र सरकार का मजबूत असलंच पाहिजे, या गोष्टींवरती लक्ष कोणाचं राहणार, त्या दृष्टीने मला मुन्शींचा विचार अतिशय रिलेव्हंट वाटतो. मुन्शीजींच्या एक वाक्य आहे, की भारत पुन्हा विश्वगुरू बनेल, असा त्यांचा विश्वास होता. ते मी पुस्तकाच्या आवर्जून पहिल्या पानावरती घेतले. विश्वगुरू म्हणल्यानंतर अलीकडे त्याला पुन्हा एकदा उगीच
काही नकारात्मक दृष्टीने रंगवलं होतं, तसं त्यांचं नव्हतं. ते भारत पुन्हा विश्वगुरू बनेल हा त्यांची दृढ आशावाद होता. त्यामुळे तो मला रिलेव्हंट मुद्दा वाटतो. आणि गंमत मला सांगावीशी वाटते, पुरोगामित्वाच्या काही ठरलेल्या व्याख्या, मग एकाच बाजूने बोललं आणि दुसऱ्या बाजूला टीका केली म्हणजे आपण पुरोगामी. तर त्याला मुन्शीजींच्या संकल्पनेमध्ये जो आता पॉप्युलर शब्द आहे, पण त्याची मुळं मुन्शीजींमध्ये, ते म्हणजे सुडो सेक्युलरिझम. हम्म. आणि आश्चर्य म्हणजे तो प्रश्न त्यावेळेस मान्य नव्हता, तसा आत्ता जे हिंदुत्वाला विरोध करणारी माणसं आहेत, बरोबर त्यांनाच सुडो सेक्युलरिझम हा शब्द डाचतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यां विचारांमधून त्यांच्या स्वतःच्या जसं त्यांचा रिलेव्हन्स दिसतो, तसं आज साधारणपणे जो हिंदू विचारांना जो काही विरोध होतो, त्याच चष्म्यातून मुन्शीजींकडे दुर्दैवाने आजही बघितलं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित विरोधकच त्यांच्याकडे त्यांना जागा ठेवण्याचा प्रयत्न करतायत. करतायत त्याच्यामुळे नक्कीच. आजही त्यांच्यावर रिसर्च पेपर, त्यांच्या दुर्दैवाने त्यांच्या हिंदू हिताच्या भूमिकेवरून त्यांच्यावरती टीका करणारे रिसर्च पेपर 21व्या शतकात सुद्धा लिहिले गेलेले माझ्या वाचनात आले. बरं. त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला एवढी विरोधकांना तुमची भीती वाटत असेल तुमच्या हम्म. योजनेत, तर तुम्ही आजही रिलेव्हंटच आहात असं मी नक्कीच म्हणेन. नक्कीच पूर्णतः. खूप खूप धन्यवाद सर, आपण आज इथे आलात आणि कन्हैयालाल मुन्शी यांच्या जीवनचरित्राबद्दल लिहिलेल्या पुस्तकाबद्दल आपण आज चर्चा केलीत आणि त्यांचे विविध अंगाने विविध पैलू आमच्या समोर मांडलेत. तर त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मला इथे अजून येऊन खूप छान वाटलं. इतके दिवस माय MTV वरती काही पुस्तक परिचया निमित्ताने लिखाण केलेलं. पूर्वी मी इथे येऊन मुलाखत पण घेतली आहे. तेव्हा मी तिथे होतो. आज मला इथे बसून मुलाखत देताना मला फार छान वाटतं आज. खूपच छान. खूप खूप धन्यवाद सर. तर मंडळी, हा होता आजचा MहाMTV गप्पाचा एपिसोड. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. खूप खूप धन्यवाद.